येस, सगळ्यांचं स्वागत आहे डे 3 मध्ये. तर आज आपण डे 3 मध्ये पायथॉनच्या खूप साऱ्या गोष्टी बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत फंक्शन. ओके, डे 3 आपण आज बघणार आहोत फंक्शन, मॉड्यूल्स, फंक्शन्स, मॉड्यूल्स, फाईल हँडलिंग. ओके, कमीत कमी ह्या 3 गोष्टी. जर वेळ राहिला तर आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सुद्धा बघायचा विचार करणार आहोत. चला मग आता चालू करूया फंक्शन्स. सो व्हॉट इज फंक्शन? चला, कोणाला माहिती आहे का? कोणी टाईप करू शकतं? चला, शॉर्ट मध्ये पटापट टाईप करा. व्हॉट इज फंक्शन? ओके, फंक्शन म्हणजे काय? येस, व्हॉट इज फंक्शन? व्हॉट इज फंक्शन? येस, फंक्शन इज ग्रुप ऑफ ऍक्टिव्ह किंवा ऍक्शन्स. नो, बरोबर. फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड. इट इज अ ब्लॉक ऑफ कोड रिटर्न सेपरेटली लिहिला असतो. ओके, विच परफॉर्म्स स्पेसिफिक टास्क. स्पेसिफिक टास्क साठी काय करतो आपण? वेगळं फंक्शन लिहितोय. व्हाय? राईट. मग याचं एक्झाम्पल आपल्या सोबत सहज घेता येईल. समजा मला घर बांधायचं आहे आणि घरामध्ये मी काय केलं? एकच खोली बांधली. एकच खोली बांधली. त्या खोलीमध्ये स्वयंपाक तिथंच, वॉशरूम तिथंच, देवारघर तिथंच, त्यानंतर बेडरूम तिथंच. काय होईल रे? इज देअर एनी प्रायव्हसी? नाही, प्रायव्हसी नाही आहे. कोणी पण येतं, घरामध्ये एंट्री होते, सगळीकडे सगळंच ओपन होतं. राईट. मग आपण काय करतोय? आपलं घर 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK किंवा वेगवेगळ्या खोल्या असं बांधतो आपण. का रे? कारण पर्पज वाईज आपण एक एक पर्पज साठी वेगळी खोली डेव्हलप करतो. 1 BHK म्हणजे काय? एक बेडरूम, हॉल आणि किचन. राईट. सेम कोडिंग मध्ये सुद्धा एखादी गोष्ट रिपीटेडली करायची असेल आपल्याला, तर आपण त्यासाठी काय करतो? वेगळा कोड लिहितो. का वेगळा? एकच गोष्ट रिपीट करायची आहे पण 4 वेळा करायची आहे. आपण 4 वेळा कोड लिहिणार का रे? 10 लाईनचा कोड आहे समजा. 10 लाईनचा कोड आपल्याला 4 वेळा लागणार आहे. मग तो 4 वेळा कशाला लिहायचा? तो एकदाच लिहा ना साईडला. आणि लागेल तर जायचं तिकडं, काम करायचं, परत यायचं. जायचं तिकडं, काम करायचं, परत यायचं. राईट. सिंपल. येस, दॅट इज व्हॉट फंक्शन इज. काय करतो आपण? वी राईट फंक्शन. त्याचा फायदा काय होतो? कोड मॅनेज करायला सोपं जातं. आपला कोड मॅनेज करायला सोपं जातं आणि त्यासाठी आपण काय करतो? फंक्शन लिहितो. मग फंक्शनचं कसं असतं डेटा टाईप? फंक्शन कसं लिहितात? तर फंक्शन लिहिण्यासाठी आपण डेफ असा कीवर्ड वापरतो. डेफ डेफ म्हणजे काय? डिफाईन. त्याच्यानंतर काय करतो आपण? फंक्शनचं नाव देतो. फंक्शनचं नाव कंसामध्ये काय करतो आपण? पॅरामीटर्स देतो. आणि काय करतो? आत टॅब मारून इंडेंटेशन देऊन इथं आपण बॉडी लिहितो. मग बॉडी मध्ये किती लाईन्स ऑफ कोड येतील माहिती नाही, तुमच्या गरजेनुसार तुम्ही ठरवणार. आणि शेवटला रिटर्न स्टेटमेंट म्हणजे काय? फंक्शन मध्ये काय काम करायचं आहे, काम झालं तर जे काय पाठवायचं ते पाठवायचं. एक्झाम्पल एक्झाम्पल मी माझ्या ऑफिसमध्ये एका स्टाफला सांगितलं की काय करायचं आहे. ओके, काय करतोय? मी काय करतोय? प्रिंट आउट देतोय आणि हा प्रिंट आउट घेऊन ये. ओके, मग मी काय केलं? प्रिंट प्रिंट घेऊन ये बाबा. मग इथं मी माझ्या लॅपटॉपवरून प्रिंट चढल्या आणि तिथं प्रिंटरवरून प्रिंट झाल्या आणि तो काय केला? घेऊन आला. म्हणजे काय झालं? तुला मी काम सांगितलं, जा प्रिंट आउट घेऊन ये. मग तो गेला, प्रिंट आउट घेतल्या आणि घेऊन आला आणि माझ्याकडे दिला. मग त्यानं काय केलं? मला रिटर्न केलं. राईट. तर हे का लिहितोय आपण? हे लिहिण्यापाठीमागचं कारण आहे की मेंटेन करणं सोपं जावं. ऑफिसमध्ये असं नाही ना की सगळी कामं मीच करतोय. आपण काय करतोय? ऑफिसमध्ये वेगळ्या कामासाठी वेगळा माणूस असतो. मग आपण काय करतोय? या कामासाठी तिकडे जा, त्या कामासाठी तिकडे जा आणि तिकडे जाऊन ते काम करून परत ये. कोडिंग मध्ये काय होतंय बघा? पेंट वर जातोय. ओके, कोडिंग मध्ये काय होतं? कोडिंग मध्ये हा आपला प्रोग्राम आहे एक्झिक्यूट होणारा. राईट. लाईन कुठून चालू होते एक्झिक्यूट व्हायला? चालू होतं इथून एक्झिक्यूट व्हायला. मग ही लाईन एक्झिक्यूट झाली, मग ही लाईन एक्झिक्यूट झाली, मग ही लाईन एक्झिक्यूट झाली, मग ही लाईन एक्झिक्यूट. काय होते? सिक्वेन्स मध्ये एक्झिक्यूट होते. मग आता समजा की हा एक छोटासा कोड आहे. हा आपण इथं पण लिहिला, तोच इथं पण लिहिला, इथं पण लिहिला. ओके, आता काय झालं? 3 ठिकाणी लिहिला गेला. किती लाईनचा कोड आहे? समजा हा 10 लाईनचा कोड आहे. इथं 10 लाईनचा, इथं 10 लाईनचा, इथं 10 लाईनचा. आता काय झालं?
क्लायंटची रिक्वायरमेंट आली, सॉफ्टवेअरमध्ये चेंज आला आणि ते म्हणाले काय करायचं आहे, हा जो कोड आहे ना याच्यामध्ये चेंज पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागतं, जिथं जिथं लिहिलं तिथं सगळीकडे चेंज करावं लागेल. म्हणजे मला इथं पण चेंज करावं लागेल, मला इथं पण चेंज करावं लागेल आणि मला इथं पण चेंज करावं लागेल. आणि जर विसरलो तर आपण एखाद्या ठिकाणी चेंज करायचं, सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम येणार. मग असं होऊ नये म्हणून काय करतो आपण, हे असं न करता आपण कोडिंग मध्ये, ओके, इथं वेगळ्या साईडला कोड लिहितो. साईडला म्हणजे त्याच फाईलमध्ये असतो, पण तो लिहिला आतमध्ये इंटरनली वेगळा ठेवला जातो. आणि मग काय करतो आपण, आपल्या एक्झिक्युशन मध्ये मला इथं पाहिजे ना तो कोड, इथं काम करायचं आहे ना, मग इथं काय करतो आपण, याला कॉल पाठवतो. कॉल म्हणजे रिक्वेस्ट पाठवतो, जातो. मग इथं काय होतं, इथं लाईन बाय लाईन, लाईन बाय लाईन गोष्टी एक्झिक्यूट होतात. पहिली ही लाईन रन झाली, मग ही लाईन एक्झिक्यूट झाली, मग ही झाली, आणि इथून काय झालं, इथून परत रिप्लाय आला इथं. मग इथं आपण काय केलं, परत प्रोसेस केलं, पुढे गेलो, मग परत ही लाईन एक्झिक्यूट झाली, परत ही लाईन एक्झिक्यूट झाली, मग इथं आपला परत लागणार आहे. मग इथून काय केलं, परत कॉल केला कुठं, इकडं. इथून प्रोसेस झालं, प्रोसेस झालं, इथून परत इथं आला, परत पुढे गेला, जिथं पाहिजे तिथं गेला, रिक्वेस्ट गेली, प्रोसेस झालं, रिप्लाय आला, रिक्वेस्ट आली, गेला, प्रोसेस झाला, रिप्लाय आला. सिंपल. ह्याच्यामुळे काय झालं बघा, नाव एक चेंज आला, क्लायंट कडून चेंज आलाय, फंक्शन मध्ये चेंज करायचं, काय करणार आपण, इथं चेंज केला, मॅटर सॉल्व. मॅटर सॉल्व का, परत परत कुठं करायचं लक्षात ठेवायची पण गरज नाही आहे, एकदा ठिकाणी ठेवलंय, फंक्शन संपली. आणि ह्यासाठी आपण काय करतोय, फंक्शन लिहितोय. येस, एव्हरीवन गॉट इट. चला सगळ्यांनी टाईप करायचा सी इफ इट इज क्लिअर. टाईप करा सी इफ इट इज क्लिअर. येस, टाईप करा सी. सगळ्यांनी टाईप करायचं आहे सी फॉर क्लॅरिटी. सर आय गॉट दॅट क्लॅरिटी. का फंक्शन लिहिता, येस, फंक्शन लिहिण्याचं कारण काय, सिंपल. एकच गोष्ट रिपीटेडली करत बसण्यापेक्षा एकदा लिहा, एक्झिक्यूट करा, परत या. येस, ओके. आता काय करायचं आपल्याला, आता आपला स्वतःचं फंक्शन लिहायला शिकायचं. चला मग क्वेश्चन काय करूया आपण, राईट अ प्रोग्राम किंवा राईट अ फंक्शन. काय करतं, विच विच टेक्स वन नंबर ऍज पॅरामीटर. बघा क्वेश्चन समजून घ्या. राईट अ प्रोग्राम विच टेक्स वन नंबर ऍज अ पॅरामीटर अँड रिटर्न्स ट्रू. रिटर्न काय करतोय, ट्रू पाठवतोय. कधी, इफ नंबर इज प्राईम, एल्स फॉल्स. काय करतोय, जर हे काय करायचं, एक फंक्शन लिहा, ज्या फंक्शनला आपण एक नंबर पाठवायचा आहे, आणि ते फंक्शन काय करेल, चेक करेल की नंबर हा प्राईम आहे का नाही. असेल तर ट्रू पाठवेल, नसेल तर फॉल्स पाठवेल. येस, सगळ्यांना क्लिअर आहे. मग सांगा बघूया, व्हॉट इज प्राईम नंबर. आता आपण लिहायला शिकणारच आहे सगळ्यांनी, डोंट वरी. पण माझा क्वेश्चन काय आहे, चला सांगा बघूया. पहिल्यांदा प्राईम नंबरचा रूल काय आहे. येस, एखादा नंबरला प्राईम नंबर कधी म्हणतो आपण. येस, चला टाईप करा सगळ्यांनी मेसेज. चला डोक्याला ताण द्यायचा आहे, सगळ्यांनी विचार करायचा आहे. इथं फक्त शिकण्यासाठी आलेलो नाही आपण, इथं आपण स्वतःला डेव्हलप करण्यासाठी आलोय. राईट, राईट. चला सगळ्यांनी करायचं आहे, टाईप करा सगळ्यांनी, व्हॉट इज प्राईम नंबर. व्हॉट इज प्राईम नंबर. व्हॉट इज प्राईम नंबर. इट इज डिव्हिजिबल बाय वन अँड इटसेल्फ ओनली. मग सांगा, जो प्राईम नंबर नाही त्याला पण एक न भाग जातोयच की. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला चेक करायचं आहे दोन नंबर पासून. वी विल स्टार्ट फ्रॉम टू, कटोपर्यंत त्या नंबरच्या लेस दॅन पर्यंत जायचं आहे. 2, 3, 4, 5, 6. आणि आपण चेक करणार आहोत काय, की त्या नंबरनं कुठल्याही नंबरनं भाग नाही गेला पाहिजे. मग भाग नाही गेला पाहिजे म्हणजे काय, जर आपण 7 ला भागलं 2 तर बाकी किती राहते रे, एक राहते. बाकी एक राहते ना. मग परत 2, 3 भागलं तर बाकी एक राहते. परत परत 4 भागलं तर बाकी 3 राहते. 5 भागलं तर बाकी 2 राहते. 6 भागलं तर 1 राहते. 7 भागलं तर बाकी 0 राहते. पण 7 ला आपल्याला चेक करायचंच नाहीये. आपण 2 पासून 6 पर्यंत जाणार. आणि प्रत्येक वेळा भागाकारामध्ये जर बाकी नॉन झिरो राहिली सगळ्या केसमध्ये, तर आपण डिक्लेअर करतोय की तो नंबर प्राईम आहे. राईट, कन्सेप्ट क्लिअर सगळ्यांना. येस, मग आता काय करूया आपण, चला ट्राय करूया हा प्रोग्राम लिहिण्यासाठी. हाऊ टू राईट दिस प्रोग्राम. फॉर दिस वी विल गो, आणि इथं आपण म्हणूया काय, प्रोग्राम नावाची फाईल करूया, प्रोग्राम_1 डॉट पी वाय.
येस. आता मी फंक्शन लिहित नाही आहे, फंक्शन आपण त्याला नंतर कन्वर्ट करूया. आपण पहिल्यांदा प्लेन गोष्ट करूया, पहिल्यांदा साध्या प्रोग्राम मध्ये आपण चेक करूया. मग आपण काय करूया, नंबर घेऊया इनपुट करून, इंटीजर इनपुट, एंटर एनी नंबर, एंटर एनी नंबर. मग आता आपण काय करणार आहोत, मग आपण काय करणार आहोत, आता कोणताही नंबर पहिल्यांदा प्राइम आहे असं कन्सिडर करायचं. प्राइम आहे असं कन्सिडर करायचं, कारण का काहीतरी कन्सिडरेशन पाहिजे ना आपला. मग आपण म्हणतो इज प्राइम इज इक्वल टू म्हणतोय बाय डिफॉल्ट ट्रू. कोणताही नंबर प्राइम आहे असं कन्सिडर करायचं. मग काय करायचं, व्हाईल लूप लावायचा. व्हाईल, तर व्हाईलच कशाला पाहिजे, फॉर पण चालू शकतोय. ओके, मी पहिल्यांदा व्हाईल वापरून दाखवतो. आय इज इक्वल टू 2. का, आपल्याला 2 पासून चेक करत जायचं आहे. 2 पासून का, 1 न भाग जातोयच ना, मग आपल्याला 1 चेक करायचा नाही. 2 पासून व्हाईल लूप. व्हाईल कधीपर्यंत, आय मधली व्हॅल्यू ही नंबर पेक्षा लहान आहे तोपर्यंत. व्हाईल आय मधली व्हॅल्यू नंबर पेक्षा लहान आहे तोपर्यंत काय करायचं, इफ नंबरला जर आय न भाग गेला, नंबर मॉड आय इज इक्वल टू 0 जर असेल, तर आपण काय करतोय, इज प्राइम इज इक्वल टू फॉल्स म्हणायचं. इज प्राइम इज इक्वल टू फॉल्स म्हणायचं. मग अहो सर सापडला ना, एका 2 न भाग गेला, कशाला पाहिजे 3 चेक करायचं. मग आपण काय म्हणतो इथं, ब्रेक म्हणतोय. ब्रेक म्हणजे काय, एक्झिट होऊ व्हाईल लूप मधून. इमिजिएट लूप जो आहे ना त्याच्यातून एक्झिट होऊ. आणि सर आय वाढवायला पाहिजे ना, 2 भाग गेला नाही म्हणून का 3 चेक करायचं नाही, करायचं की आय इज इक्वल टू आय प्लस 1 किंवा आय प्लस इक्वल टू 1. राईट, आय प्लस इक्वल टू 1, बरोबर आहे ना, आय प्लस इक्वल टू 1. ओके, कोणाला हे सोपं वाटतं तरी हे वापरा, कोणाला हे सोपं वाटतं तरी हे वापरा, काही अडचण नाही आहे. आता काय झालं बघा, आपण काय केलं, बाय डिफॉल्ट प्राइम इज इक्वल टू 2 ठेवलेला आहे. 2 पासून त्या नंबर पण जायचं. मग आपण काय करतोय बघा, इथं एक्झाम्पल आपण घेऊया, कुठं जाऊया, आपण नोट्स मध्ये ठेवूया आपल्याकडं. आपण काय करू, इथं आपण नंबर कन्सिडर करूया 7. नंबर कन्सिडर करूया 7, म्हणजे नंबर मध्ये काय आला, 7 आला. बाय डिफॉल्ट आपण ठरवलं की 7 हा प्राइम आहे बाबा ऑलरेडी. मग आपण काय केलं, आय ची व्हॅल्यू 2 केली. मग चेक केलं, काय 2 चेक केलं, 2 हा 7 पेक्षा लहान आहे का, हो आहे. मग आत जा, 7 ला 2 न भाग, आणि बाकी 0 आली का, नाही, बाकी 1 आली. म्हणजे इफच्या आत जायची गरज नाही, डायरेक्टली कुठे जा, ह्या लाईनला जा. आयची व्हॅल्यू काय कर, 1 न वाढव, आयची व्हॅल्यू 3. आता काय झालं, इथून तो पुन्हा गेला या लाईनला. 3 <7 आहे का, हो आहे. मग जाणार 7 mod 3, म्हणजे काय, 7 ला 3 भाग, बाकी किती राहते, 0 आहे का, नाही, बाकी 1 राहते. मग आपण खाली गेलो, खाली गेलो म्हणजे इथं आत जाणारच नाही आहे, आपण जाणार इथं. आयची व्हॅल्यू झाली किती, 4. 4 वाढली, चला 4 7 पेक्षा लहान आहे का, आहे. 7 ला 4 न भागा, बाकी 0 राहिली का, नाही, बाकी नॉन झिरो राहिली. परत गेला, आय वाढला, परत झाला 5. 5 <7 आहे का, हो आहे. 7 ला 5 न भागा, बाकी किती राहिली, 2 राहिली, नॉन झिरो आहे, कॅन्सल, आय वाढवा. 6 झाला, 6 <7 आहे का, हो आहे. 7/6, बाकी 1 राहिली, म्हणजे आज जायचं ते परत आला. आता व्हॅल्यू किती झाली, 7 झाली. 7 हा 7 पेक्षा लहान आहे का, हो नाही आहे. 7 हा लहान नाही आहे. मग काय करूया आपण, मग आपण जाऊया इथं, बाहेर पडायचं, डायरेक्टली बाहेर पडला. मग आपण इथं चेक करूया, इफ इज प्राइम मध्ये ट्रू असेल, इज इक्वल टू ट्रू, किंवा फक्त इज प्राइम म्हणा, दोन्हीचा अर्थ तोच आहे. असेल तर काय करा, प्रिंट करा, येस नंबर इज प्राइम, एल्स प्रिंट नो नंबर इज नॉट प्राइम. संपला विषय. आपण काय करूया, फंक्शन लिहायचं आपला, डोंट वरी. पण आपण काय केलं, हे सगळं पहिल्यांदा लॉजिक लिहितोय. आता इथं मी रन करतोय, इथं म्हणतोय नंबर 7, बघा, येस नंबर इज प्राइम. परत रन करूया, इथं म्हणतोय 9. आता 9च्या केसमध्ये काय होणार, 2 न भाग जातोय का बघणार, नाही जात. 3 जातोय का, हो 3. 9 mod 3 इज इक्वल टू 0 आहे का, हो आहे ना. मग जावा, डायरेक्टली काय करा, प्राइम इज इक्वल टू फॉल्स म्हणा, बाहेर पडा. बाहेर पडला, इथं आला, इज प्राइम इज इक्वल टू फॉल्स असल्यामुळे प्रिंट झाला. तो म्हणतो एंटर, बघा, नो नंबर इज नॉट प्राइम. सगळ्यांना हा प्रॉब्लेम समजलाय का, सांगा सगळ्यांनी पहिल्यांदा, येस सगळ्यांनी सांगा. इफ इट इज क्लिअर, सगळ्यांनी सी टाईप करा, इफ इट इज क्लिअर. आपण जे केलंय ते काळ असेल तर पहिला सी टाईप करा, मग याला मी कन्वर्ट करणार आहे फंक्शन मध्ये. येस, सगळ्यांनी टाईप करायचा सी, इफ इट इज क्लिअर. येस,
थँक्यू व्हेरी मच. ओके, देर आर व्हेरी शॉर्ट, अजून शॉर्टकट्स पण आहेत ना याच्यामध्ये खूप सारे. ओके, पायथॉन इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी लँग्वेज, पण आपण सध्या त्या शॉर्टकट जाणार नाही. ओके, आता आपण लॉजिक वर काम करायचं, राईट. मग आता काय करूया आपण, आता काय करूया बघा, मी काय करतोय बघा, हे जे काय नंबर इनपुट घ्यायचं ना, त्याला इथं खाली ढकलतो, इथं ढकलतो. आणि हे जे आहे लॉजिक आहे, हे लॉजिक डेफ करतोय, डेफ इज प्राईम इन ब्रॅकेट नंबर पाठवूया. काय केलं बघा आपण, डिफाईन कर इज प्राईम इन ब्रॅकेट नंबर घेऊन जा. इथं म्हणतोय टॅब, टॅब म्हणजे काय, आठ ढकल, आय व्हॅल्यू आठ ढकल, व्हाईल लूप आठ ढकल, इफ आज जाऊ दे, प्राईम येस. आणि काय झालं, हे लॉजिक वेगळंच. आता काय करतोय बघा, ह्याला मी फंक्शन मध्ये कन्वर्ट केला, आणि आपलं काय झालं, शेवटला काय झालं, फक्त रिटर्न करायचं. काय करायचं, रिटर्न, काय करा, रिटर्न ह्या व्हेरिएबल रिटर्न करा, इज प्राईम, रिटर्न, दॅट्स ऑल. डेफ is prime in bracket number is prime is equal to true, I is equal to 2, while सगळं आत आलं इथं रिटर्न. आणि ह्याला म्हणतोय आपण फंक्शन, याला म्हणतो आपण फंक्शन. पायथन मध्ये सगळ्यात सोपं आहे. पहिल्यांदा काय करा, काम करून घ्या आणि मग त्या कोडला फंक्शन मध्ये कन्वर्ट करा. सर आता मग काय करायचं आहे, आता काय करूया, इथं युजरला विचारूया नंबर इज इक्वल टू इनपुट, नंबर इज इक्वल टू इनपुट. आणि मग काय करूया, आता ह्या फंक्शनला कॉल पाठवूया, इथून रिक्वेस्ट पाठवूया इकडं. कसं करणार, इथं म्हणणार मी इज अंडरस्कोर प्राईम, आपण फंक्शनचं नाव दिलं ना इज प्राईम, त्याला म्हणतोय मी कंसामध्ये तो नंबर घेऊन जा. पण हा काय करतोय, मला रिटर्न काहीतरी करतोय ना, मग ते रिटर्न केला कुठे घ्यायचं, ते आपण एका व्हेरिएबल मध्ये घेऊया. काय केलं आपण, त्याला एका व्हेरिएबल मध्ये घेतलं, म्हणजे मी तिकडे रिक्वेस्ट पाठवली आणि त्याने मला रिप्लाय पाठवला, तो मी कॅच केला. कुठं कॅच केला, या व्हेरिएबल. मग सर इथलं नाव आणि इथलं नाव सेम पाहिजे का वेगळं पाहिजे, असं काही नाही आहे. इथं मी त्याला एक्स वाय झेड सुद्धा म्हणू शकतो. इथं एक्स म्हटलं, इथं म्हटलं त्याला एक्स, इथं पण एक्स म्हणा लागेल, आणि इथं पण एक्स म्हटलं. ओके, इथं बघा नाव वेगळं, राईट, काही अडचण नाही. सेम दिलं तरी पण चालतंय, बदललं तरी पण चालतंय. ह्याचं सोपं एक्झाम्पल मी नेहमी देतोय, कोणतं, जर एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि ती दुसऱ्या घरामध्ये गेली, तर काय होतं, कधी कधी नाव बदलतात, कधी कधी तेच नाव ठेवतात. आपण काय केलं, आहे ते नाव इकडे ठेवलं, काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. पण कोडिंगच्या दुनियेमध्ये हे नाव आणि हे नाव म्हणजे ह्याचा मेमरी स्पेस वेगळा असतो, राईट. रिअल लाईफ मध्ये काय होतं, या घरातील मुलगी लग्न करून त्या घरामध्ये जाते, तर ती व्यक्ती इथून कमी होते आणि इथं जाते. पण कोडिंगच्या दुनियेमध्ये काय होतं, इथून ज्याला व्हॅल्यू इकडे पास झाली, नंबर नावाची व्हॅल्यू इकडे गेली, किंवा इथं नावाचा व्हेरिएबल आला, तर ते दोन वेगळे आहेत, ते दोन वेगळे आहेत. हे फक्त अंडरस्टँडिंग फार महत्वाचं आहे, राईट. आणि आता रन करून बघूया आपण. आता प्रोग्राम कुठून चालू होणार बघा, आता हा प्रोग्राम चालू होणार, इथूनच चालू होणार, पण एक्झिक्यूट काहीच होणार नाही. कारण का, हे आपण फक्त डिफाईन करून ठेवलेलं आहे. हे फक्त आपण काय करून ठेवलं आहे, डिफाईन करून ठेवलेलं आहे. चालू कुठून होणार, एक्झिक्युशन इथून चालू होणार. म्हणजे जसं आपण पेंट मध्ये केलं होतं ना, आठवतंय का, प्रोग्राम चालू झाला एक्झिक्यूट व्हायला कुठून, इथून. पण तो काय करेल, मेमरीमध्ये एक फंक्शन लिहून ठेवेल, इज प्राईम नावाचं. आणि एक्झिक्युशन चालू कुठून होणार आहे, एक्झिक्युशन चालू होणार आहे इथून. मग इथून चालू झालं, पहिली लाईन एक्झिक्यूट झाली, पहिली लाईन एक्झिक्यूट काय आलं, युजरकडून नंबर घेतला, मग आपण नेक्स्ट लाईनला काय केलंय, इज प्राईम नावाच्या फंक्शनला कॉल पाठवलाय. म्हणजे काय त्याला कळालं, इथून आता मला कुठे जायचं आहे, इकडं जायचं आहे. मग इकडं एक्झिक्यूट झाला, इथं रिटर्न आपण काय केला, इज प्राईम नावाचा व्हेरिएबल केलाय, तो घेऊन तो परत आला, तो आपल्या एका व्हेरिएबल मध्ये आला, आणि त्या व्हेरिएबलला घेऊन आपण पुढची लाईन एक्झिक्यूट करत निघालो. दॅट्स ऑल, राईट. आणि इथं बघा सेम गोष्ट घडते. बघूया रन करून. चला इथं म्हणतोय मी रन, आणि बघा एंटर एनी नंबर, कुठं आला, इथं आलो आपण, डायरेक्टली इथं आलो. वरचं फंक्शन फक्त लिहून ठेवलेलं आहे. इथं म्हणतोय मी काय, 11. मग काय झालं, ह्या नंबर नावाच्या व्हेरिएबल मध्ये 11 ही व्हॅल्यू आली, आणि ती व्हॅल्यू इज प्राईम नावाच्या फंक्शनला कंसातून गेली, कुठं, नंबर मध्ये, राईट. ती इथं कॉपी झाली, आतमध्ये गेला, प्रोसेस झाली, रिटर्न केला इज प्राईम, तो आला आपल्या इथं व्हेरिएबल मध्ये, तो आपण चेक केला की ट्रू आहे का फॉल्स आहे, आणि तो बघा एंटर, येस, नंबर इज 9. आणि अशा तऱ्हेने आपण फंक्शन लिहायला शिकलेलो आहे. किती छान. इथं सी सारखं रिटर्न टाईप लिहा गरज नाहीये,
सी प्लस प्लस सारखं डेटा टाईप लिहा, गरज नाही आहे. डेटा टाईप लिहायची पण गरज नाही आहे. डेटा टाईप त्याचं तो समजून घेतोय, तर तो समजून घेतोय. पण चुकून पाठवताना मी इथं काहीतरी वेगळं पाठवलं तर मग इथं आपण काय करतो, डेटा टाईप सांगतोय तर कोलन करून म्हणायचं इंटिजर. आपण ज्याला फोर्स करतो ना ह्याचा डेटा टाईप इंटिजर पाहिजे त्याला कोलन करून लिहितात. राईट. हे पुढे जाऊन आपण लीड कोडच्या केसमध्ये बघणार आहोत. आपल्या केसमध्ये आपल्याला गरज नाही पाठवायची. राईट. येस. सगळ्यांना कळालं का बघा? टाईप करा सी इफ इट इज क्लिअर. चला सगळ्यांनी टाईप करायचा सी इफ इट इज क्लिअर. येस. सोपं होतं ना? किती सोपं आहे फंक्शन लिहिणं? येस. नाव हेल्प मी. आता आपल्याला अजून एक फंक्शन लिहायचं आपल्याला. ते काय करेल? त्याला आपण 2 नंबर पाठवणार आहे आता. 2 नंबर पाठवायचे. ओके. आणि आणि काय करायचं आहे? त्यातला कोणता नंबर मोठा आहे ते पाठवायचं. कोणता नंबर मोठा आहे ते पाठवायचं. कसं करता येईल बघा? आपला काय करायचा? एक फंक्शन लिहायचं आहे जे काय करेल? 2 नंबर ऍज अ इनपुट घेईल की आपण डायरेक्टली घेऊया आणि त्याला काय करायचं आहे? एका फंक्शनला पाठवायचा आणि तो काय करेल? त्या दोघांच्यातला मोठा कोणता तो पाठवेल. कसं करणार? आपण बोलतो मी डेफ. ओके. काय करूया? फाइंड लार्जेस्ट असं म्हणूया. आपण फंक्शनचं नाव काय पण देऊ शकतोय. फक्त नियम काय आहे? जसं व्हेरिएबलच्या नावात स्पेस नसतो तसं फंक्शनच्या नावात स्पेस नसतोय. फंक्शनचं नाव नेहमी स्मॉल पासून चालू झालं पाहिजे. कॅपिटल चालू झालं तर चालतंय, पण इट इज कोडिंग प्रॅक्टिस की फंक्शनचं नाव हे नेहमी स्मॉल असावं. म्हणून आपण काय केलं? स्मॉल लिहिलं आणि कंसामध्ये म्हणतो नंबर 1 कॉमा नंबर 2. इथं आत जातोय, इथं म्हणतोय इफ नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2 काय करूया? काय करूया? रिटर्न करूया नंबर मोठा कोण आहे? नंबर 1. एल्स रिटर्न करूया. रिटर्न करूया एल्स रिटर्न नंबर 2. काय केलं बघा? आपण फंक्शन लिहिलं फाइंड लार्जेस्ट. आता इथं म्हणतोय काय मी? आता म्हणतोय ए. नाव काय पण घेऊ शकतो ना आपण? इंटिजर म्हणूया. इनपुट एंटर फर्स्ट नंबर. बी कॉपी करतो, पेस्ट, काय एंटर सेकंड नंबर. आता ह्या दोन्ही मधला मोठा मला मिळवायचा तो काय करणार आपण? सी मध्ये घेऊया. सी इज इक्वल मध्ये फाइंड लार्जेस्ट आणि त्याला म्हणतो मी ए घेऊन जा, बी घेऊन जा. मग काय झालं? ए गेला कुठल्या ह्याच्यामध्ये? पहिल्या व्हेरिएबल मध्ये. बी गेला कुठल्या? दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये. आणि आता इथं म्हणतोय मी प्रिंट लार्जेस्ट नंबर इज व्हॉट? सी. लार्जेस्ट नंबर इज सी. इथं म्हणतोय मी रन आणि आता म्हणतोय पहिला नंबर दिला 10, दुसरा नंबर दिला 20. बघा लार्जेस्ट नंबर कोण आहे? 20 आहे. परत सीएलएस करतोय, परत रन करतोय. इथं म्हणतोय 20 आणि 10. बघा लार्जेस्ट नंबर इज 20. राईट. सो दोन्ही इक्वल आहेत. काही प्रॉब्लेम येणार आहे? मोठा नंबर जो आहे तोच येणार आहे दोघांच्या मधला. काहीच अडचण नाही आहे. येस. सगळ्यांना क्लिअर आहे का? सगळ्यांना क्लिअर आहे? येस. टाईप करा सी. टाईप करा सी सगळ्यांनी परत. येस. गेट एंगेज. सगळ्यांनी एंगेज राहणं गरजेचं आहे. राईट. जर मी मी एकटा शिकवत बसलो तर तुम्ही काय कराल? इकडं तिकडं लक्ष जाईल तुमचं. राईट. सो आय एम आस्किंग एव्हरी टाइम टू राईट. येस. थँक्यू व्हेरी मच. आणि अशा तऱ्हेने आपण फंक्शन नावाची कन्सेप्ट बघितलेली आहे. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत फंक्शन मध्ये. ओके. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत फंक्शन मध्ये, पण सध्या आपण त्याच्याकडे जाणार नाही आहे कारण आपल्याला पुढच्या टॉपिकला जायचं आहे ज्याचं नाव काय आहे? मॉड्यूल्स. राईट. आणि तो याच्यावरच डिपेंड आहे. बघा फार छान. नाव कन्सिडर कन्सिडर किंवा अंडरस्टँड करून घ्या. when we work on real time project, whenever we work on real time project, we don't write all code in one python file. काय म्हटलं बघा आम्ही? whenever we develop project, we don't write all code in one file because it is not possible to maintain. What we do write code in multiple files. आपण वेगवेगळ्या फाइल्स मध्ये लिहितो. राईट. जसं एक्झाम्पल घेता येईल, जर तुम्ही कॉलेजमध्ये गेला, एकच वही घातली सगळ्या सब्जेक्टला मिळून. पहिला सब्जेक्ट लेक्चर झालं इथं, दुसऱ्या लेक्चर झालं दुसऱ्या पानावर, तिसऱ्या पानावर, चौथ्या पानावर. मग तुम्हाला म्हटले सर चला सांगा मॅथमॅटिक्स झालं सांगा. लास्ट लेक्चर मध्ये काय झालं होतं? मग काय करायला? पानं पलटत जावं लागतील आणि किती त्रास होईल शोधायला. राईट. आणि रिअल टाइम प्रोजेक्टचे साईज थाउजंड्स ऑफ लाईन्स ऑफ कोड असतो. ते आपलं शोधणं फार अवघड असतं. मग आपण काय करतो? वेगवेगळ्या फाईलमध्ये ठेवतो. येस. गॉट इट. सेकंड, जर मला हेच फंक्शन लार्जेस्ट नंबर फाइंड करायचा आहे
किंवा इज प्राईम नावाचं फंक्शन, एक नंबर प्राईम आहे की नाही शोधायचं आहे. हे मला 4 फाईलमध्ये पाहिजे असलं तर मग 4 फाईलमध्ये मी ते कॉपी करायचं फंक्शन परत. मग काय वेगळं झालं? मग परत सेम कॉपी रिपीट झाली ना. सेम कॉपी रिपीट झाली. तर कोडिंग मध्ये एक प्रिन्सिपल आहे, तुम्ही कधी ऐकलाय का बघा. DRY प्रिन्सिपल, सॉरी CRY ना, DRY प्रिन्सिपल. व्हॉट इज DRY प्रिन्सिपल? डू नॉट रिपीट युअर सेल्फ किंवा डोंट रिपीट युअर सेल्फ. Do not repeat yourself. Don't write code again and again. Same code. उगाचच परत परत लिहू नका. Can you do it? किंवा can you manage this? Yes, it is possible with help of module. With help of module. How? Now let us go and write. काय करतोय बघा मी इथं. इथं म्हणतोय मी काय? मॉड्यूल म्हणतोय. module.py. नाव काय पण द्या, काही अडचण नाही आहे. आणि ह्या मॉड्यूलच्या आतमध्ये मी काय करतोय, आपलं हे जे फंक्शन आहे ना, हे फंक्शन कॉपी करतोय आणि इथं पेस्ट. काय केलं? हे फंक्शन कॉपी केलं, पेस्ट केलं. हे फंक्शन जातोय, हे फंक्शन पण कॉपी करतोय, पेस्ट करतोय. सो व्हॉट इज मॉड्यूल? मॉड्यूल इज कलेक्शन ऑफ फंक्शन्स अँड क्लासेस ऑल्सो. आपण क्लास अजून शिकलोच नाही. आपला क्लास असेल तर क्लास पण आपण इथे लिहिणार. सर ठीक आहे, इथं लिहिला तुम्ही. आता मला वापरायचा आहे. नेक्स्ट एक प्रोग्राम करायचा, आपण प्रोग्राम नंबर 3 म्हणूया. प्रोग्राम नंबर 3 म्हणूया. आता मला काय करायचं आहे? मला काय करायचं आहे? युजरकडून एक नंबर घ्यायचा आहे आणि तो प्राईम आहे की नाही चेक करायचा आहे. मग काय करायचं? इथं म्हणतो मी नंबर इज इक्वल टू इंटिजर इनपुट एंटर एनी नंबर. एंटर एनी नंबर. यस, झालं. आता प्राईम आहे की नाही कसं चेक करायचं? आपण त्या मॉड्यूलकडे जायचं. मग त्या मॉड्यूलला कसं आणायचं? इथं इथं म्हणायचं इम्पोर्ट मॉड्यूल. झालं. आपण काय केलं? इम्पोर्ट केलं मॉड्यूलला. राईट. मग एवढं मोठं नाव लिहिण्यापेक्षा आपण काय करू शकतो? ऍज एम म्हणूया. ऍज एम, त्याला नाव दिलं आपण, छोटं नाव. आपण माझं नाव, आता मला घरामध्ये अभि म्हणतात, राईट. मग आपण काय करतो? अभिजित म्हणण्यापेक्षा अभि म्हणणं सोपं राहतं. मग आपण छोटं नाव दिलं, राईट. मग आता मी काय करतो? एम डॉट लिहिलेलं बघा, आलं बघा. एम डॉट इज प्राईम आला बघा. आपण काय केलं? एम मधलं इज प्राईम फंक्शनला कॉल कर, त्याला नंबर पाठव आणि तो व्हेरिएबल घेऊ आपण इज प्राईम इज इक्वल टू. आणि तो म्हणूया इफ इज प्राईम, जावा इथं म्हणा प्रिंट नंबर इज प्राईम, एल्स प्रिंट नंबर इज नॉट प्राईम. दॅट्स ऑल. काय केलं बघा, आपण तिकडं लिहून ठेवलं आणि इकडे वापरायला लागलो. सेव्ह करतोय, रन करतोय बघा. 81. नो, 81 इज नॉट प्राईम बिकॉज 9च्या पटीत येतो 83. नो, नंबर इज नॉट प्राईम. 83 पण कोणाच्या पटीमध्ये येतोय? 87. नो, नंबर इज नॉट प्राईम. बरोबर आहे ना रे? 7. नो, नंबर इज नॉट प्राईम. समथिंग इज रॉंग. काय झालं बघा? नो, नंबर इज प्राईम. अरे आलं की नो, अरे सॉरी, नो असं हे झालं. येस, नंबर इज ओके. इथं काय आलं बघा? नंबर इज नॉट प्राईम. मी चेक करतो परत. 7. येस, इट इज प्राईम. परत रन करतो. 8, 9. नो, इट इज नंबर इज नॉट प्राईम. नो नो, मी थोडं कन्फ्युज झालो. ओके, इट्स ओके. कन्फ्युज मी झालो, कस्टमर तर होणारच. मग मेसेज पण त्यावेळेला तसा प्रॉपर देता आला पाहिजे. सर, गरज आहे का हे इज प्राईम नावाच्या व्हेरिएबल मध्ये घ्यायची? अरे गरज नाही. हे लाईन आपण इथं पण करू शकतोय, डायरेक्टली इथं पण. काय कर, जा फंक्शनला कॉल कर आणि डायरेक्टली ट्रू आलं, इथल्या ट्रू चेक झालं. नंबर ऑफ लाईनचा कोड किती कमी झाला बघा. नंबर ऑफ लाईनचा कोड कमी झाला आणि आपलं काम ऑप्टिमाइज झालेलं आहे. राईट. मग कधी कधी आपण इम्पोर्ट म्हणतोय पूर्ण मॉड्यूल. मग समजा आपल्या आता फार महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. हे समजलं का सगळ्यांना? येस, सगळ्यांना टाईप करा येस इफ इट इज क्लिअर. टाईप करा येस इफ इट इज क्लिअर. काय केलं ते? येस. चलो सगळ्यांनी टाईप करा येस इफ इट इज क्लिअर. येस, थँक्यू व्हेरी मच. आता बघा, आता मला काय करायचं आहे? समजा ह्या माझ्या मॉड्यूलमध्ये असे 500 फंक्शन लिहिलेत. येस, 500 फंक्शन. मग ज्याला मी हे इम्पोर्ट करतो नाही तर त्याला ते 500 फंक्शन सगळे येतात.
500 फंक्शन सगळे येतात. मग मला गरज किती आहे? त्यातल्या एकाच फंक्शनची गरज आहे, 2च फंक्शनची गरज आहे. कशाला पाहिजे इम्पोर्ट करायचं? सर असलं इम्पोर्ट करायला नको, आपण कमेंट करूया आणि आपण काय म्हणतोय, फ्रॉम मॉड्यूल. फ्रॉम मॉड्यूल कुणाला इम्पोर्ट करा इज प्राईमला. आणि कुठला पाहिजे? फाइंड लार्जेस्टला करा. आणि मग वापरा कसं? डायरेक्टली इज प्राईम म्हणून वापरा. इथं एम डॉट लिहायची गरज नाही. काय सांगितलं बघा? इम्पोर्ट मॉड्यूल ऍज एम किंवा इम्पोर्ट मॉड्यूल म्हणजे काय? ते पूर्ण मॉड्यूल काय कर? सगळं आण इथं. सगळं आण इथं. आणि हे काय सांगितलं? त्याच्यातून एवढंच आण. मग कुठलं वापरणार तुम्ही सांगा बघूया? फर्स्ट काय सेकंड? येस सांगा बघूया तुम्ही कोणतं वापरणार? फर्स्ट काय सेकंड? येस. का? कारण उगाचच गरज नाही सगळं आणणं. जसं काय म्हणतो आपण, जसं की आपण शाळेला कॉलेजला जातोय, आता तुम्ही सगळेजण कॉलेजला जाताय. सर 6 सब्जेक्ट आहेत, मग 6 वह्या घालतो आपण, 6 पुस्तकं असतात वगैरे वगैरे. मग सगळं बॅग भरून खांद्याला घेऊन जायचं का? आपल्याला माहिती नाही कधी कुठलं लेक्चर असेल. असं होतं का? नाही. आपण काय करतो? टाइम टेबल घेतो ना, आणि टाइम टेबल मध्ये आपल्याला माहित असतं आज कोणतं कोणतं लेक्चर आहे. मग आपण काय करतोय? फ्रॉम माय बॉक्स मला जेवढं पाहिजे तेवढं आपण इम्पोर्ट करू. मग बेस्ट कोणती गोष्ट आहे? सेकंड. राईट. मग सर, मग पहिली वापरायची का सेकंड वापरायची? गरजेनुसार ठरवायचं, गरजेनुसार. दॅट्स ऑल. याला म्हणतात मॉड्यूल, आणि याला म्हणतात मॉड्यूल. टाईप करा सी इफ इट इज क्लिअर. आणि असं आपला मॉड्यूल नावाचा चॅप्टर पण संपला. किती फास्ट आहे आपण सगळेजण. तुम्ही एवढे फास्ट समजून घ्याला म्हणून मला फास्ट मध्ये शिकवायला जमाले. येस, आय एम व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी हॅपी. येस, सगळ्यांना समजतंय? व्हेरी गुड. आणि अशा तऱ्हेने आपण काय केलं आहे? मॉड्यूल नावाचा टॉपिक पण संपला. एवढंच आहे मॉड्यूल, काय वेगळं नाही आहे. राईट. कधी कधी आपण फोल्डरच्या आत पण ठेवू शकतो. मग आपण इम्पोर्ट कसं करणार? इम्पोर्ट फोल्डर 1 डॉट फोल्डर नंबर 2 डॉट फोल्डर नंबर 3 असं. मग असं आपण सिक्वेन्स मध्ये डॉट 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 लावतो. त्याला जावामध्ये पॅकेज म्हणतात. आणि इथं इथं काय म्हणतात? इथं म्हणतात मॉड्यूल. त्याला सी प्लस प्लस मध्ये नेमस्पेस म्हणतात. सी शार्प मध्ये नेमस्पेस म्हणतात. खेळ तोच आहे, पण त्याला नावं त्यांच्या दिलं. आणि अशा तऱ्हेने आपण काय केलं आहे? मॉड्यूल नावाचा टॉपिक समजून घेतलेला आहे. नाऊ लेट अस गो फॉर फाईल हँडलिंग. सो व्हॉट इज फाईल हँडलिंग? येस. चला, हा टॉपिक फार महत्वाचा आहे का? फार महत्वाचा. सगळंच महत्वाचं आहे, पण हा पण फार महत्वाचा आहे. व्हॉट इज फाईल हँडलिंग? चला सांगा बघूया. फाईल म्हणजे काय सांगा? व्हॉट इज फाईल? फाईल मीन्स व्हॉट? येस, टेल मी. व्हॉट इज फाईल? फाईल म्हणजे काय? सांगा, चुकू दे, बिंदास काहीतरी सांगायला पाहिजे ना. व्हॉट इज फाईल? येस. कलेक्शन ऑफ डेटा. व्हेरी गुड. आपण काय करतोय? आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे कुठे ठेवणार ती? परमनंटली स्टोअर करायचे ना. मग त्यासाठी आपण काय करतोय? फाईल तयार करतोय. येस. इट इज कंटेनर, इट इज कलेक्शन ऑफ डेटा. येस. विच हॅज अ नेम, ज्याला एक प्रॉपर नाव असतं. मग आपण फाईल बरोबर काय काय करू शकतोय? सांगा बघूया. हाऊ मेनी ऑपरेशन्स आपण आपण करू शकतोय? फाईल ऑपरेशन्स कुठले कुठले सांगा बघूया. आपण फाईल काय काय करतो फाईल बरोबर? सगळ्यांनी केला असेल ना. Yes, file handling is a process to do operations on files such as open, close, write, read. Very good. पूजाने सगळेच पॉइंट्स क्लिअर केले. सांगा बघूया. What are the different operation we perform on file? Yes, everyone. प्रत्येकाने सांगायचं. काय काय करतो आपण? सगळ्यात पहिल्यांदा ओपन पण करतो. व्हेरी गुड. क्लोज करतो. बरोबर आहे. क्रिएट करतो. बरोबर. ओके. ओपनच्या आधी पहिला क्रिएट करायला पाहिजे. राईट. व्हेरी गुड. नेक्स्ट. सर त्यातला कंटेंट रीड करतो. त्याच्यामध्ये राईट पण करतो. सर अपेंड करतो. मॅनेज म्हणजे अपेंड करणं आलं. करड ऑपरेशन, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट सगळंच. अजून काय? सर फाईलची कॉपी करतो. येस, व्हेरी गुड. सर फाईलचं नाव बदलतो. राईट. सर फाईल डिलीट करतो. सर फाईल सर्च पण करतोय. व्हेरी गुड. अजून अपेंड करतो. राईट. आपण लिहिला अपेंड. येस. तर देर आर सो मेनी ऑपरेशन्स. राईट. ऑलमोस्ट 8 ते 10 ऑपरेशन्स असतात फाईल बरोबर. राईट. फाईल ट्रान्सफर करतो म्हणजे कट पेस्ट करतो. बरोबर.
व्हेरी गुड. येस. तर एवढे सगळे ऑपरेशन आपण करतो आणि हे फार महत्वाचं आहे. येस. येस, मूव्ह फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. व्हेरी गुड. तर एवढे सगळे ऑपरेशन आपण फाईल बरोबर करतो आणि जे पण हार्ड डिस्क मध्ये परमनंटली स्टोअर मध्ये. व्हेरी गुड. का लागतं रे? कारण आपण आपण ज्या वेळेला आपण प्रोग्राम लिहितो आणि एखादा व्हेरिएबल तयार करतो आपण, हा व्हेरिएबल जेव्हा प्रोग्राम संपला, व्हेरिएबल मधला डेटा गेला. प्रोग्राम संपला, व्हेरिएबल मधला डेटा गेला. मला परमनंटली स्टोअर करायचा आहे, मग काय करायचं आपण? फाईल स्टोअर करायची. मी आता मशीन लर्निंग शिकवतोय, एआय शिकवतोय सगळ्यांना, राईट? तर एआय शिकवताना आपण एआय मध्ये मॉडेल तयार करतो. मॉडेल मॉडेल ओके. मग मॉडेल ट्रेन व्हायला ना बराच वेळ लागतो. मॉडेल ट्रेन व्हायला, मॉडेल जसं तुम्हाला मी शिकवलं ना, आता पायथॉन शिकवलंय, तसं आपण काय करतोय, कोड डेटा घेऊन शिकवतोय का मॉडेलला. मशीन लर्निंगचा कोड असतोय, त्याला आपण डेटा देतोय आणि तो नॉलेज डेव्हलप करतोय. ओके. आणि जर मी प्रोग्राम बंद केला, म्हणजे कम्प्युटर बंद केला, प्रोग्राम बंद झाला, तर काय होतंय, ते मॉडेल परत विसरतंय. का? कारण मॉडेल टेम्पररी होतं मेमरीमध्ये. मग ते मॉडेल काय करावं लागतं? सेव्ह करावं लागतं. ते मॉडेल सेव्ह करावं लागतं फाईलमध्ये आणि परत रीड करावं लागतं आणि पुढे प्रोसेस करावं लागतं. राईट? परमनंटली ठेवायचं, परमनंटली लोड लोड करायचं, परत पुढे जायचं. सारखं सारखं तेच तेच करायचं नाही. मग ते करण्यासाठी आपण काय करतोय? फाईल हँडलिंग वापरतोय. मग चला मग आपण आता काय करूया, एक फाईल हँडलिंगचा 2 ते 3 प्रोग्राम्स करून बघूया आणि त्यानंतर मग आपण जाणार आहोत कशाला, त्यानंतर आपण जाणार आहोत एआयचा करिअरचा रोडमॅप काय असेल तो डिस्कस करणार. राईट? छोट्यात सांगेन, त्याच्यानंतर मी सांगेन की आपला जो लॉजिक बिल्डिंगचा आपला प्लॅन आहे तो मी तुम्हाला समजावून सांगेन आणि देन वी विल स्टॉप. त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट कसे घ्यायचे त्याच्याबद्दल पण मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. परत सांगेन, जे तुम्हाला सर्टिफिकेट मंडेला मिळतील. ओके. कारण मला सगळ्यांचा डेटा चेक करायला लागेल. कोणी 2 दिवसाच्या वर अटेंड केला त्यांचाच फक्त मी काय करणार आहे, सर्टिफिकेट देणार आहे. आणि दिस टाइम इट इज व्हेरी स्ट्रिक्ट. ज्यांनी कंपल्सरी अटेंड केला त्यांनाच सर्टिफिकेट मिळणार आहे. ओके. चला मग आपण जाऊया, एक फाईल तयार करूया. त्यासाठी म्हणतो मी program_4.py. सिंपल. इथं म्हणतोय काय मी बघा, इथं म्हणतोय फाईल इज इक्वल टू ओपन. फाईल इज इक्वल टू ओपन. ओपन नावाचं फंक्शन आहे. राईट? आपण फंक्शन शिकलो की आता फंक्शन. आणि ह्याला म्हणतोय काय, info.txt नावाचं फाईल ओपन कर. आहे का बघा इथं इन्फो नावाची फाईल? नाही आहे. आणि इथं रन करतोय बघा, काय आला? एरर आला. अहो सर, फाईल सापडली नाही. फाईल सापडली नाही. मग काय म्हणायचं? ठीक आहे बाबा, इथं म्हणूया कॉमा कॉमा डब्ल्यू. म्हणजे काय? येस, आपण फाईल कशासाठी उघडतो बघा. फाईल ओपन करतो लिहिण्यासाठी, फाईल ओपन करतो वाचण्यासाठी, फाईल ओपन करतो परत लिहिलं त्याच्यामध्ये अपेंड करण्यासाठी. 3 गोष्टीसाठी आपण फाईल ओपन करतो. कुठले कुठले ऑपरेशन म्हटले बघा मी. आपण फाईल ओपन करतो राईट करण्यासाठी, रीड करण्यासाठी आणि अपेंड करण्यासाठी. राईट, रीड आणि अपेंड करण्यासाठी. आता मी इथं डब्ल्यू म्हटलं आणि इथं रन करतोय बघा. ऑब्झर्व करा, का इकडे ऑब्झर्व करा. ओके. आणि तो म्हणतोय मी गो. गो म्हटलं तर काय झालं बघा, इकडे info.txt नावाची फाईल तयार झाली, पण फाईल तयार पण झाली. पायथॉन मध्ये कसं होतं, एक एक लाईन मध्ये कोड होतात. हे जावा मध्ये करायचं म्हटलं की 4-5 लाईनचा कोड लागतो. C++ मध्ये जायचं म्हटलं 3-4 लाईनचा कोड लागतोय. पायथॉन मध्ये एका लाईन मध्ये होतं. व्हेरी गुड. आणि इथं बघा फाईल तयार झाली, पण फाईल मध्ये काहीच नाहीये. मग जातो इथून 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 मी हेलो, वेलकम टू पायथॉन, वेलकम टू पायथॉन सेव्ह करतोय, क्लोज करतोय आणि आता पुन्हा रन करतोय बघा. पुन्हा रन करतोय, पुन्हा रन केलं. आता सांगा बघूया, ह्या फाईल मध्ये कंटेंट असणार आहे किंवा नाही? सांगा सगळ्यांनी विचार करून. या फाईल मध्ये कंटेंट असणार आहे किंवा नाही? येस असेल, असणार तर येस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. सांगा बघूया, मेसेज करा. येस. वैभव सेज येस. हो येस. येस, या फाईल मध्ये कंटेंट असणार आहे का? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस येस. चला बोला बोला, सगळ्यांचं मत काय, येस ऑर नो? येस ऑर नो? येस. आय विल ओपन दॅट फाईल नाव. बघा, करू डबल क्लिक. गेलं, कंटेंट गेला. कसं काय गेला? तर तो रूल आहे. काय रूल आहे? चुकलं सगळ्यांचं, तुमच्या सगळ्यांचं आन्सर चुकलं. बघा, वेन वी ओपन फाईल, when we open file
when we open file in W mode, okay, it creates file if not present. If it creates, इथं म्हणतोय मी, it creates if file not present and clears all content. If it, okay, अरे creates file if not present, आणि त्याच्यामध्ये काय कंटेंट नसणारच आहे. If it opens file and clears content. ओके, थोडं उलट सुट झालं. काय म्हणतो बघा, इट क्रिएट्स फाईल इफ नॉट प्रेझेंट, आणि जर प्रेझेंट असेल तर ओपन करतोय आणि पहिला क्लिअर करतोय कंटेंट क्लिअर करतो. ओके, आता मी तर सेव्ह करतोय बघा, आणि कर्सरची पोझिशन कुठे आहे बघा, माझी 284 नंबरच्या लाईनला आहे. बरोबर, 284 नंबरच्या लाईनला आहे. तर मी फाईलला काय करतोय, क्लोज करतोय. काय या फाईलला इथं मी क्लोज करतो, इथनं क्लोज करतोय. राईट, सॉफ्टवेअरच क्लोज केलं, आणि आता जातोय कुठं, डेस्कटॉपवर आपली ही फाईल आहे. त्या फाईलवर डबल क्लिक करतोय बघा. डबल क्लिक केल्यानंतर कुठाला कर्सर, कुठाला बघा, सुरुवातीला 1 नंबरच्या लाईनला, एकदम पहिल्या पोझिशनला. फार बारकाव आहेत, बारकाव्यानं ऑब्झर्व करायचं. ओके, उगाच लहान मुलासारखं नाही करायचं, बारकाव्यानं ऑब्झर्व करायचं. कर्सर कुठाला, पहिल्या लाईनला आला. ह्याचा अर्थ काय, हा कुठल्या मोड मध्ये आलाय, हा आलेला आहे अपेंड मोड मध्ये, पर कर्सर सुरुवातीला. राईट, थोडेसे अँटिक आहे. राईट प्लस थोडेसे जास्त विचार करू नका याच्यावर, हे तुम्हाला ऍडव्हान्स लेवलला गेल्यानंतर कळेल. मग डब्ल्यू मोड मध्ये केल्यानंतर काय होतं, इट क्रिएट्स न्यू फाईल इफ नॉट प्रेझेंट, आणि जर असेल तर तिला ओपन करतोय क्लिअर करून. येस, दॅट्स अबाउट डब्ल्यू. सर मग आपल्याला फाईल मध्ये लिहायचं आहे, कसं लिहिणार, फाईल डॉट राईट, आणि म्हणायचं काय, आय एम अभिजित गाताडे. परत म्हणतोय फाईल डॉट राईट, आय लव कोडिंग. फाईल डॉट राईट, आय एम enthusiastic AI engineer. Now I like to tell myself as AI engineer. Now I work. मी खूप साऱ्या एआयच्या गोष्टी सध्या शिकतोय, करत आहे, शिकवत आहे, अँड सो ऑन. Once upon a time I was a web developer. Now I am very happy to say AI engineer, because now is the time of AI engineering. तुम्ही काही पण शिका, तुम्हाला एआय यायलाच पाहिजे. आणि तुम्ही तर सगळेजण कम्प्युटर फील्ड मध्ये आहात, तर तुम्हाला एआय कंपल्सरी आला पाहिजे. राईट, इथं रन करतोय, आणि इथं म्हणतोय बघा गो. आता काय झालं, फाईल ओपन झाली, फाईल मध्ये अभिजित लिहिलं गेलं, नवीन लाईन लिहिली गेली. तर म्हणतो क्लोज करतोय, आणि इथं बघा फाईल ओपन करून बघूया. अरे, अभिजित आलेला हे पहिलं सेंटेन्स, आणि दुसरं सेंटेन्स इथून लगेच चालू झालं का, कारण तो न्यू लाईन कॅरेक्टर घेत नाही, आपला एंटर मारला लागेल. मग ते कसं मारणार आपण, ते मारण्यासाठी आपण म्हणतोय काय, एंडला म्हणायचं /n, एंडला म्हणायचं /n. म्हणजे काय होणार, आता परत रन करतो सांगा, आता काय होईल, पहिलं लिहिलेलं आहे ते निघून गेलं, कारण की आपण डब्ल्यू मोड मध्ये उघडलेलं ना. पहिलं ते निघून गेलं, आणि काय झालं, हा कंटेंट परत लिहिला गेला /n. बघा इथं सगळं नवीन नवीन आलं. येस, डन. तर अशा तर आपण फाईल करतोय, आणि जाता जाता फाईल नेहमी क्लोज करायची न विसरता. कोडिंग मध्ये तुम्ही नाही केला तर होईल ती, पण समजा तुमचा प्रोग्राम इन्फायनाइट लूप मध्ये गेला काहीतरी कारणानं, तो नेहमी रनिंग स्टेट मध्ये आहे, आणि तुम्ही फाईल क्लोज केला नाही तर काय होणार आहे, डेडलॉक सिच्युएशन जाईल. डेडलॉक ओएस मध्ये येतोय बघा टॉपिक, डेडलॉक म्हणजे काय झालंय, हा फाईल क्लोज करण्यात झालाय, आणि त्याला रीड करता येणार नाही का, कारण ही फाईल दुसरा वापरलाय, मी करू शकत नाही. आणि काय होतंय, प्रोग्राम कधीच बंद होत नाही, म्हणजे ती फाईल कधीच क्लोज होत नाही, आणि एखादा तो फाईलला ते मॉडीफाय करू शकत नाही, चेंज करू शकत नाही. त्याला डेडलॉक सिच्युएशन म्हणतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, फाईल क्लोज करायची. आणि रन केलं बघा, किती वेळा आपण रन करा, तेवढंच लिहिलं जाणार आहे. मग आता मला काय करायचं बघा, माझी काय डिमांड आहे, सर हा किती वेळा पण रन होऊ दे, परत परत लिहिलं गेलं पाहिजे. मग काय करायचं, आपण म्हणायचं ए मोड मध्ये उडायचं. ए म्हणजे कोण, अपेंड मोड. इथं रन करतोय बघा, परत रन करतोय बघा, परत रन करतोय, आणि आता जाऊन फाईल उघडून बघा. बघा, आय एम अभिजित गाताडे, आय लव्ह कोडिंग, आय एम अभिजित गाताडे. किती वेळा रन केला तेवढ्या वेळा. समजते सगळ्यांना, डन. नाव व्हॉट, आपण फाईल राईट करायला शिकलो, फाईल रीड करायला शिकलो. आता मला काय करायचं, फाईल
सॉरी रीड करायला शिकलो नाही आपण, आता फाईल रीड करायची आहे. कसं रीड करायची त्याला मी कमेंट करतो आणि जातोय फाईल इज इक्वल टू ओपन. ओपन आणि इथं म्हणतोय काय माय इन्फो डॉट टीएक्सटी आणि तो म्हणतोय आर. सांगा बघा ही लाईन रन केल्यानंतर काय एरर येईल? एरर येईल का एक्झिक्यूट होईल? येस. सांगा काय होईल? एक्झिक्यूट होईल किंवा नाही? एरर काय एरर येणार? फाईल डझंट एक्झिस्ट. परफेक्ट. का? कारण जेव्हा पण तुम्ही रीड मोड मध्ये फाईल ओपन करताय त्याला रूल काय आहे? फाईल मस्ट बी देअर. कारण रीड मध्ये आहे ना. राईट मध्ये काय होतंय? क्रिएट होते पुढे जात. पण रीड मोड मध्ये उघडल्यानंतर काय होणार आहे? फाईल नाही म्हणून एरर देणार. बघा रन करतोय, परत रन करूया. रन झालेलं नाही चुकून. येस बघा फाईल नॉट फाउंड एरर आलेला. मग आपल्याला काय करायला लागेल? जी आहे तीच फाईल ओपन करावी लागेल. इन्फो डॉट टीएक्सटी इथं म्हणतोय रन. आता बघा येस फाईल रीड मध्ये उघड झाली. आता सर त्या फाईल मध्ये काय लिहिलं ते पाहिजे मला. मग काय करायचं? फाईल डॉट रीड. रीड म्हटलं काय होणार आहे बघूया. इथं एक्स मध्ये घेऊन इथं म्हणतोय प्रिंट एक्स. प्रिंट एक्स म्हणजे काय? इथं आला. इथं म्हणतोय काय कंटेंट म्हणून घ्या. एक एक्स म्हणण्यापेक्षा कंटेंट म्हणूया. राईट. आणि इथं म्हणतोय प्रिंट करूया कंटेंट. सेव्ह करतोय. इथं बघा रन करतोय आणि जाता आता फाईल क्लोज करून विसरू नका. फाईल क्लोज. सेव्ह. इथं म्हणतोय रन आणि सगळं कंटेंट आलं बघा. सगळं कंटेंट आलं. सर रीड काय करतोय? रीड रीड्स ऑल कंटेंट. सर रीड लाईन. आता काय होतंय बघा. रीड रीड लाईन आणि रीड लाईन्स असे 3 फंक्शन्स आहेत. रन करतोय बघा. काय आलं? पहिली लाईन रीड झाली. आणि तो म्हणतोय बघा रीड लाईन्स म्हणतोय. 3 फंक्शन वेगळे शिकवले आपण. तो म्हणतोय काय झालं? हा देताना लिस्ट दिला. ओके मग इथं मी लिहून ठेवतोय. लिहून ठेवतोय बघा. व्हेन वी ओपन फाईल इन आर मोड. ओके फाईल मस्ट बी प्रेझेंट. मस्ट बी प्रेझेंट. अदरवाइज इट विल गिव्ह एरर. इट विल गिव्ह एरर. राईट. When file is opened in read mode, okay, read function returns, okay, returns all content at once. एकदमच. Right. Read line function returns first line. First line. आणि read lines function returns list of all lines. List of. समजते सगळ्यांना? तर हा चेंज आहे. सर मला फाईल डिलीट करायची आहे. मला फाईल डिलीट करायची आहे. कसं करणार? इथं म्हणायचं काय? डिलीट. बघा अनलिंक. ओ आय ऑल्सो डोंट नो. मग काय करायचं? इम्पोर्ट ओएस. बघूया ओएस डॉट अनलिंक आहे का? येस ओएस डॉट अनलिंक. ओएस काय आहे सांगा बघूया. इम्पोर्ट केले म्हणजे काय आहे सांगा. हे ओएस काय आहे सांगा आता मग सगळ्यांनी. इम्पोर्ट ओएस. व्हॉट इज ओएस देन? येस इट इज अ मॉड्यूल. परफेक्ट. इम्पोर्ट ओएस. मग ओएस च्या आतमधून आपण अनलिंक नावाचं फंक्शन कॉल केलं आणि त्याला म्हणतोय काय? इन्फो डॉट टीएक्सटी फाईल काय कर? अनलिंक कर. बघा रन करतो. काय झालं? सेव्ह रन करतो. बघा फाईल निघून गेली. फाईल निघून गेली. तर असं आपण काय करतो? अनलिंक. इथं फक्त डिलीट नाही आहे. इथं मी नेहमी विसरतो. कारण का मी खूप साऱ्या लँग्वेज मध्ये काम करतो त्याला मला ही नावं लक्षात राहत नाही. पण अनलिंक म्हणजे डिलीट होते. सर मला फोल्डर करायचं होतं तयार. हाऊ टू क्रिएट फोल्डर? त्याला डिरेक्टरी म्हणतात. मग आपण काय करतोय बघा. हे मी कमेंट करतोय आणि ओएस डॉट एमकेडीआयआर नावाचं फोल्डर. इथं म्हणतोय काय मी डे 3 नावाचा फोल्डर तयार कर. सेव्ह करतो. इथं म्हणतोय गो. बघा डे 3 नावाचा फोल्डर तयार झाला. आता काय करायचं आहे? यातल्या सगळ्या फाईल्स मला काय करायचं तिकडे शिफ्ट करायच्या आहेत. तेही करता येतं. कसं करणार? ओएस डॉट काय करायचं?
ओएस डॉट, मला पण आठवत नाही आहे, काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल. कॉपी आहे का बघा, फाईल डॉट कॉपी, अरे नाही. ओएस डॉट, अरे यार मी विसरलोच, मला आठवतच नाही. मग काय करायचं अशा वेळेला सांगा बघूया, मला आठवत नाही, मग मी काय करायचं, जायचं आणि चॅट जीपीटीला विचारायचं. किती सोपं आहे. येस, चॅट जीपीटीला विचारायचं, बिंदास विचारायचं, पण काय पाहिजे ते माहित पाहिजे. राईट. ओके, मी तुझा म्हणतो, मी काय करूया, आय वॉन्ट टू गेट लिस्ट ऑफ फाइल्स इन फोल्डर इन पायथन. मी काय म्हटलं, मला सगळ्या फाईलची लिस्ट पाहिजे. ओके, काय म्हणते बघा, ओएस डॉट लिस्ट डिरेक्टरी, ओएस डॉट लिस्ट डिरेक्टरी. राईट. कसं घ्यायचं बघा, ओएस डॉट लिस्ट डिरेक्टरी म्हणजे ओएस डॉट लिस्ट dir कंसामध्ये, पाथ पाठवलाच नाही तर काय होतं बघूया, इथं म्हणतोय फाइल्स इज इक्वल टू, प्रिंट करूया फाइल्स, इथं म्हणतोय गो. अरे कंसामध्ये तुम्ही काय दिलाच नाही, कॅनॉट क्रिएट, अरे ऑलरेडी हे आपलं हे कमेंट करायला पाहिजे, एकदा फोल्डर केला की परत करता येत नाही. सेव्ह करतोय, रन करूया. ओ, फाईलचा पाथ तर द्या की व्यवस्थित. मग काय करायचं, ओके, काय करूया, आपल्या या फोल्डरचा पाथ देऊया. तो कसा घ्यायचा, तर आपण हा पायथॉन बुटकॅम्प जानेवारी नावाचा फोल्डर जो आहे ना, तो कुठं तयार केला आपण, धिस पीसी डी ड्राईव्ह मध्ये आयगॅप ऑनलाईन पायथॉन बुटकॅम्प 6 ह्या फोल्डर मध्ये हा पाथ कॉपी करायचा. हा पाथ घेऊन जातोय आणि तो मग तिथं पेस्ट. पण इथं काय, स्लॅश, हा स्लॅश द्यायचा नाही, 2 वेळा द्यायचा मग. ओके, आणि आता बघा ह्यातल्या सगळ्या फाईलची लिस्ट काय ते, इथं म्हणतोय गो. आले बघा, काय काय आले, हा फोल्डर आला, हा फोल्डर आला, हा फोल्डर आला, फाईल आली, फाईल आली, फाईल आली. मग आपण काय म्हणूया, काय करायचं आहे आता, सर ही फाईल आहे का फोल्डर आहे, कसं चेक करणार. आता म्हणतोय मी फॉर लूप लावायचा, फाईल इन फाइल्स. ओके, ट्राय करा जेवढं जमेल तेवढं. आणि तो म्हणतो मी फाईल डॉट इज इज काय रे, हाऊ टू चेक वेदर इट इज फाईल ऑर फोल्डर. ओके, आता जाऊन विचारूया, काय म्हणूया, येस, हाऊ टू चेक इट, काय, इट इज फाईल ऑर फोल्डर इन पायथन. ओके, कसं चेक करायचं, डॉट इज फाईल, हा म्हणतोय इज फाईल. ओके, चेक करूया, तो म्हणतोय फाईल डॉट इज, नाही. काय करूया, फाईल डॉट पाथ मिळतोय का बघूया, गेट पाथ नाही. ओके, मी त्याला विचारतो की बाबा हे मला असं केलं याच्यानुसार सांग मला. येस, आता ह्याच्याला फॉर लूप फिरवायचं आपल्याला. येस, इथं ओएस डॉट इज फाईल फुल पाथ, फुल पाथ कसा घ्यायचा बघा, त्यांनी सांगितलंय फुल पाथ असा घ्यायचा. ओके, थोडस अँटिक आहे, ट्राय करा समजेल तेवढं. फुल पाथ, आता फुल पाथ कुठे आपल्याकडं, हा आपण फोल्डर पाथ इथं दिलाय ना, इथं दिलाय ना कंसामध्ये, हा आपण इज इक्वल टू बनायचा आणि हा इकडे कट करून घ्यायचा आणि तो व्हेरिएबल इथं कंसामध्ये पाठवायचा. आता फाईल्स मध्ये मिळाला फुल पाथ आणि फाईलचं नाव, फाईल, राईट, आपला काय फुल पाथ मिळाला. मग आपण चेक करूया, काय ओएस डॉट, काय म्हटलंय बघा इथं, ओएस डॉट पाथ डॉट इज फाईल, ओएस डॉट पाथ डॉट इज फाईल, कुठला फाईल, हा फुल पाथ. जर असेल तर काय करा, आपण प्रिंट करूया फाईलचं नाव, काय करूया, फाईलचं नाव प्रिंट करूया, बघूया रन करून. आल्या बघा एवढ्या फाईल्स आल्या, एवढ्या फाईल्स आल्या. मग आता काय करूया आपण, आता ह्या फाईलला डे 3 मध्ये शिफ्ट करूया, डे 3 मध्ये. मग डे 3 चा पाथ काय आपल्याकडं, ओके, डे 3 पाथ, डे 3 चा पाथ इज इक्वल टू म्हणतोय काय मी, हा फोल्डर पाथ प्लस म्हणतोय स्लॅश स्लॅश डे 3, हा आपला फोल्डरचा पाथ झाला. राईट, ह्याला स्मॉल केस मध्ये करूया, डे 3 चा पाथ. आता काय करायचं आहे, फाईल, ही फाईल इकडे शिफ्ट करायची आहे, पण आपली फाईल सोडून
4 नंबरची फाईल सोडून करायचं आहे. मग काय करायला लागेल, इफ फाईल नेम फाईल इज नॉट इक्वल टू, स्वतःला का सोडून करायचं सांगा, स्वतःला करायला तर प्रोग्राम बंद पडेल की आपला, राईट. म्हणून आपण म्हणतोय काय कर, आता या फाईलला कट करून इथं पेस्ट कर. कसं पेस्ट करणार, चला मग त्यासाठी आपल्याला चेक करायला लागेल, हाऊ टू कॉपी फाईल फ्रॉम वन लोकेशन टू अनादर. एका लोकेशन दुसऱ्या लोकेशनला कसं शेअर करायचं. तुम्हाला इथे मी काय दाखवलंय बघा, ऑब्विसली मला पाठ पण नाही आहे, पाठ करू शक्य नाही आहे, पण लक्षात घ्या की हे कसं सर्च करायचं आहे, काय विचार करायचा, हे फार महत्वाचं आहे. इथं काय म्हणतोय बघा, हा म्हणतोय शटील, SHUTIL नावाचं काय आहे, एस एस म्हणजे कोण, शेल युटिलिटी नावाचं काय आहे, पॅकेज आहे. आणि ह्या पॅकेजला सांगायचं, काय सांगायचं, काय कर, फाईल कॉपी कर. कशी करायची, कॉपी फाईल डॉट कॉपी. कुठून कॉपी कर, या फुलपाथ पासून, कुठं पाथ कॉपी कर, या पाथ मध्ये, जे डे 3च्या फोल्डर पाथ मध्ये प्लस // हा फाईलचा पाथ काय कर, कॉपी कर. आणि काय कर, डिलीट पण कर की, ती फाईल डिलीट पण कर. कारण काय, एकदा कॉपी केलीस, आता डिलीट करायचं आहे. मग काय म्हणायचं, OS डॉट अनलिंक. कुणाला अनलिंक कर, फुलपाथला अनलिंक. काय केलं बघा, लॉजिक थोडस ट्राय करा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता इथं म्हणतो मी रन, आता बघा ऑब्झर्व करा इकडे काय होतंय. इथं म्हणतोय मी गो, आणि काय झालं, सगळ्या फाईल्स डे 3 मध्ये शिफ्ट झाल्या. फक्त ही झालं नाही, का झालं नाही सांगा, कारण आपण ती फाईल रन करलोय म्हणून. मग ती आपण मॅन्युअली घेऊन पुश करायची. आणि अशा पद्धतीने आपण काय केलं, कट पेस्ट पण केलं. थोडं थोडं कळालं का सगळ्यांना, येस. टाईप करा सी इफ इट इज क्लिअर. येस, सगळ्यांना समजलं मी, येस सगळ्यांना कंपल्सरी, प्रत्येक गोष्ट बघितल्यानंतर समजलीच असं नसतं. येस, नाईस मयुरी. प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. सगळ्यांनी प्रॅक्टिस करणं, देर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर दिस, राईट. मी व्यायाम करताना बघून तुमची बॉडी डेव्हलप होणार नाही, राईट. तुमचं तुम्हाला व्यायाम करायला लागेल, राईट. सिम्पल. येस. म्हणून म्हणतात स्क्रोलिंग मध्ये वेळ वाया घालू नका, का म्हणतात, सिम्पल रिझन आहे, स्क्रोलिंग करून काही होत नाही, फक्त टाइमपास होतो, राईट. सो डोंट वेस्ट युअर टाइम हिअर अँड देअर. ओके. आणि अशा तऱ्हेने आपण फाईल हँडलिंग पण केलेलं आहे. आय विल एक्सप्लेन इट अगेन, नो प्रॉब्लेम, थँक्यू. आपण काय केलं, आपल्याला आपल्या फोल्डरचा पाथ शोधून काढला, राईट. हा पण घेता येतोय कोडिंग थ्रू, आपल्या करंट फोल्डरचा पाथ पण घेता येतोय, राईट. मग मी काय केलं, फोल्डरचा पाथ घेतला आपला, तिकडून लिहून घेतला, आणि डे 3 फोल्डरचा पाथ पण घेतला. तो कसा घेतला, फोल्डर पाथ प्लस डे 3 आपल्या फोल्डरचं नाव. मग मी काय केलं, OS डॉट लिस्ट डिरेक्टरीज, म्हणजे काय केलं, त्याला पाथ पाठवला. तो काय करतोय, सगळे चाइल्ड्स, या फोल्डरचे सगळे चाइल्ड्स आहेत ना, त्या सगळ्यांची लिस्ट दिला. मग ती लिस्ट घेतली मी, त्या लिस्टला मी फॉर लूप मध्ये फिरवला. म्हणजे काय, 10 फाईल तर 10 फाईल म्हणजे 10 वेळा फॉर लूप जाणार. मग मी काय केलं, पूर्ण पाथ कसा तयार केला, फुल पाथ इज इक्वल टू काय केला, OS पाथ जॉईन. OS ला सांगितलं, तुझ्यामध्ये पाथ नावाचं जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये जॉईन नावाचं फंक्शन आहे, त्याला कॉल कर. फोल्डर पाथ जो आहे हा आपला पाथ, त्याच्यामध्ये फाईलचं नाव जोड, म्हणजे मला पूर्ण नाव तयार झालं फाईलचं. येस. तर त्याला विचारलं की ही फाईल आहे का बाबा, हो ही फाईल असेल तर आत जा. फक्त माझी करंट फाईल जी आपल्याला माहिती आहे ती सोडून बाकीच्या फाईलला काय कर, कॉपी कर. कॉपी करण्यासाठी काय वापरलं आपण, शेल युनिट, शेल युटिल नावाचं मॉडेल वापरलं. त्याच्यामध्ये कॉपी नावाचं फंक्शन आहे. त्याला सांगितलं ह्या फाईलला कॉपी कर, या पाथला, म्हणजे डे 3 फोल्डरचा पाथ आपल्याला आहे, त्याच्यामध्ये पुढे पाथ जोडला ह्या फाईलच्या नावाचा, तो जोडला, डन. आणि मग म्हटलं OS ला काय कर, जे कॉपी केलं ना त्याला डिलीट कर. लक्षात घ्या, इकडून तिकडे फाईल ज्याला आपण शिफ्ट करतो ना, त्याला ती पहिल्यांदा इथून कॉपी होते तिथं, आणि मग इथून डिलीट केली जाते, राईट. असं होत नाही की ती उचलून तिथं टाकली जात नाही, इथून उचलून कॉपी केली जाते, इथं कॉपी आणि मग डिलीट, राईट. नाव इज इट क्लिअर सिया, येस, इज इट क्लिअर, येस, थँक्यू व्हेरी मच. आणि अशा तऱ्हेने आपण आपलं जेवढं काय प्लॅनिंग झालं होतं तेवढं आपण सगळं कव्हर केलेलं आहे. सर एवढेच टॉपिक आहेत का, नाही.
देर आर सो मेनी अदर टॉपिक्स. तर इज एक्सेप्शन हँडलिंग. एक्सेप्शन हँडलिंग पण आहे तिथं, राईट. फाईल हँडलिंग मध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. पीडीएफ फाईल रीड करता आली पाहिजे आणि असं बरंच काही आहे. मग ते कुठे येतं, तर तुम्ही कोणत्या डोमेन मध्ये कोणत्या करिअर मध्ये काम करताय त्याच्यानुसार ठरतं. त्याच्यानुसार ठरतं, राईट. सो दिस वॉज ऑल अबाउट आवर कोर्स वर्क. सो शॅल वी जस्ट काय म्हणतात तुला, एकदा रिकॅप करूया आपण काय काय शिकलो ते. येस, सांगा बघा डे 1 मध्ये आपण काय काय शिकलो. येस, टेल मी. डे 1, चला सगळ्यांनी सांगायचं तुम्हाला जे आठवेल ते. डे 1 मध्ये काय शिकलो आपण. बेसिक शिकलो. बेसिक शिकले. त्याच्यानंतर आपण डेटा टाईप शिकलो. त्याच्यानंतर युजर कडून इनपुट घ्यायला शिकलो. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण प्रोग्राम्स केले. ऑलमोस्ट किती केले रे, 10 की 12 प्रोग्राम केले. 10+ प्रोग्राम्स आपण केले डे 1 मध्ये. येस, एम आय राईट. नेक्स्ट डे 2 मध्ये आपण काय काय केलं सांगा. येस, डे 2 मध्ये काय केलं आपण. येस, आपण डे 1 मध्ये डिसिजन मेकिंग केलं का. येस, आपण डिसिजन मेकिंग पण ह्याच याच्यामध्ये केलं होतं, राईट. येस, डिसिजन मेकिंग सुद्धा. आणि त्याचे 4 प्रोग्राम केले होते आपण, बरोबर. म्हणजे एकूण 14 प्रोग्राम आपण केले होते. प्रोग्राम 14+. थँक्यू. नेक्स्ट डे 2 मध्ये आपण काय काय शिकलो. डे 2 मध्ये आपण लूप शिकलो. व्हेरी गुड. अजून कलेक्शन शिकलो. आणि कलेक्शन मध्ये आपण 4 गोष्टी शिकल्या. कुठल्या कुठल्या. कलेक्शन मध्ये काय काय शिकलो आपण. लिस्ट, टपल, डिक्शनरी आणि सेट. अजून काय शिकलो का आपण. येस, तर आपण एवढे टॉपिक शिकलो, राईट. डे 3 मध्ये आपण काय शिकलो सांगा. आजच काय शिकलो आपण डे 3 मध्ये. आपण पहिल्यांदा फंक्शन शिकलो, मग मॉड्यूल शिकलो, आणि मग फाईल हँडलिंग पण शिकलो. आणि फाईल हँडलिंग मध्ये बरंच काय काय केलं आपण. फाईल हँडलिंग मध्ये पण आपण बरंच काय काय केलं, राईट. देर आर मेनी अदर थिंग्स ऑल्सो ज्या तुम्हाला प्रॅक्टिस करायच्या आहेत. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग महत्वाचं आहे, राईट. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये पण खूप काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम मध्ये क्लास कसे येतात ते शिकता आलं पाहिजे. त्याच्या आतमध्ये मेथड कशा येतात, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर काय आहे, ऑब्जेक्टचा क्लास ऑब्जेक्ट सॉरी क्लासचा ऑब्जेक्ट कसा तयार करायचा, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डेटा अब्स्ट्रॅक्शन, एनकॅप्सुलेशन. दॅट्स ऑल. एवढं सफिशियंट आहे. तेवढं शिकला आणि तेवढंच आहे ऍक्च्युली कोडिंग मध्ये. तेवढं समजलं की यू आर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग डेव्हलपर ऑल्सो पायथॉन मध्ये, राईट. नाव लेट अस गो फॉर एआय चा रोडमॅप. Yes, everyone excited? Type AI if you want to know AI's roadmap. Now let us go for AI roadmap. सगळ्यांनी सांगायचा AI चा roadmap. Yes, AI चा roadmap. Yes, सगळेजण. थँक यू व्हेरी मच. राईट. सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे त्या रोडमॅप मध्ये त्या रोडवर चाललं पाहिजे, राईट. रस्ता माहिती घेऊन का उपयोग आहे का. त्या रस्त्यावर चालायसाठी निघायला पाहिजे आपण, राईट. तर ती जर्नी स्टार्ट करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. सर रोडमॅप मला काय काय शिकायचं सांगा, मला माहित झालं, शब्द माहित झाले, नुसता नुसता उपयोग आहे का नाही. तुम्हाला ह्याच्यावर काम करावं लागेल, राईट. सो स्टार्ट विथ पायथन. सगळ्यात पहिल्यांदा पायथन पासून सुरुवात करायची, जे आता तुम्ही ऑलरेडी केले आहे. व्हेरी गुड. आता याची प्रॅक्टिस करत राहा रेग्युलर, राईट. प्रॅक्टिस करत राहा, राईट. नेक्स्ट पायथन थोडंसं मॅथ्स पाहिजे, स्टॅटिस्टिक्स, राईट. ह्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी जरा शिकतोय आपण. आणि बेसिक्स सगळं सोपं आहे, काही अवघड नाही आहे. आपलं पहिलं मला पण वाटत होतं, मी 2017 पासून ठरलं होतं की मला मशीन लर्निंग मध्ये एआय मध्ये करिअर करायचं आहे 2017 मध्ये. ओके. पण मी घाबरलोच. स्टॅटिस्टिक्स शिकायला लागतं, मॅथमॅटिक्स शिकायला लागतं, मला ते इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह समजत नाही आहे. फोरियर ट्रान्सफॉर्म, लॅपलास, काहीच कळत नाही मला ते. आणि मी ठरवलं अरे राहू दे तिकडं, बघूया बघूया बघूया. मग आता काय झालं, आता गळ्यालाच आलं. जर नाही शिकलो तर उपयोगच नाही. मग मी शिकायला चालू केलं. आणि मी एआय मध्ये घुसल्यानंतर मला लक्षात आलं की एआय मध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक आहे सिस्टीम इंजिनियर, जे सिस्टीम लेवलला काम करतात. आणि दुसरा आहे ऍप्लिकेशन इंजिनियर. ऍप्लिकेशन म्हणजे कोण. एक्झाम्पल बघा, जे विटा वाळू बनवतात, विटा वाळू बनवत नाहीत, वीट सिमेंट वगैरे बनवणारे लोक आहेत, तर आपण सिस्टीम इंजिनियर म्हणतोय. आणि जे घर बांधणार त्यांना काय म्हणतो आपण, ऍप्लिकेशन इंजिनियर. त्यांना कशाला पाहिजे, वीट कशी बनवतात ते बघायला, राईट. मग जर तुम्हाला एआय चा सिस्टीम इंजिनियर बनायचा आहे, सो स्वतः तुम्हाला एआय मध्ये नवीन शोधायचा आहे, देन गो फॉर मॅथमॅटिक्स. आणि जर तुम्हाला माहित नसेल मॅथमॅटिक्स, थोडंसं माहित असलेलं बास आहे. तुम्हाला गरज नाही की सॉल्व्ह करायला पाहिजे,
त्यामुळे स्ट्रेस घेऊ नका. मॅथमॅटिक्स तुम्हाला फक्त माहित पाहिजे, माहित नसलं तरी पण चालतं, काही टेन्शन नाही. इनिशियल फेज मध्ये म्हणतोय, नंतर नंतर तुम्हाला ते परत करावं लागेल जसं तुम्ही जाऊन काम करा. कारण का ते कळा लागलं की नंतर मग तुम्हाला स्वतःच ज्याला डेव्हलप करायला लागेल ना, खूप स्वतः नवीन म्हणजे हे झाला काय म्हणतो त्याला, वेन यू बिकम एक्सपिरियन्स्ड डेव्हलपर, त्याला तुम्हाला हे यावं लागेल. आता त्याची टेन्शन घ्यायची गरज नाही. राईट. त्यामुळे ह्याला आपण जरा साईडच ठेवूया, टेन्शन घ्यायची गरज नाही. बऱ्याच वेळा टेन्शन येतं ना की सर M1 M2 M3 मध्ये टेन्शन आलंय, ते का सोडू, काही गरज नाही, डोंट वरी. येस, पायथॉन झालं, येस. मग तुम्ही शिकलं पाहिजे मशीन लर्निंग. मशीन लर्निंग शिकलं पाहिजे. मग मशीन लर्निंग मध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये आपण काय काय शिकतो, सुपरवाइज मशीन लर्निंग, अनसुपरवाइज मशीन लर्निंग. राईट. ह्याच्या आतमध्ये परत 2-3 गोष्टी येतात, रिग्रेशन, क्लासिफिकेशन. याच्या आतमध्ये येतात क्लस्टरिंग, असोसिएशन, डायमेन्शनल रिडक्शन आणि सो ऑन. एवढं सफिशियंट आहे मशीन लर्निंग जमलं बास. मग जायचं काय, मग जायचं आहे NLP ला. NLP म्हणजे कोण, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे आपण इंग्लिशमध्ये बोलतोय, मराठीत बोलतोय, ते कसं प्रोसेस करायचं त्यासाठी. मग इथे जाऊन तुम्ही काय शिकणार आहात, पहिल्यांदा नॅचरल लँग्वेजच्या गोष्टी असतात. पहिल्यांदा त्याला आपण म्हणतोय काय, वेक्टर वगैरे शिकतो आपण, वेक्टरिंग. ओके ओके. वर्ड वेक्टरिंग शिकतोय आपण. ओके. त्याच्यानंतर मग वर्ड एम्बेडिंग नावाचा टॉपिक आहे, ते शिकतोय आपण. त्याच्या आधी आपल्याला डीप लर्निंग शिकावं लागतं. राईट. डीप लर्निंग. मग डीप लर्निंग वर्ड एम्बेडिंग. मग आपण काय शिकतोय, त्याच्यानंतर शिकतोय आपण ट्रान्सफॉर्मर्स. त्याच्या आधी इथं आपण डीप लर्निंगच्या आधी वर्ड वेक्टरिंग शिकल्यानंतर आपला मशीन लर्निंग वापरून, ओके, NLP प्रोजेक्ट्स युझिंग मशीन लर्निंग तुम्हाला शिकावं लागतं. मग तुम्ही डीप लर्निंग, वर्ड एम्बेडिंग, मग ट्रान्सफॉर्मर, मग ट्रान्सफॉर्मर बेस्ड NLP प्रोजेक्ट्स तुम्ही करायचं. सर इथं वेब डेव्हलपमेंट, येस, मशीन लर्निंग शिकताना तुम्ही इथं वेब डेव्हलपमेंट शिकताय, वेब डेव्हलपमेंट शिकताय. मग तुम्ही तो डेव्हलपर पण होता ऑलरेडी, कोडिंग वेब डेव्हलपर ऑलरेडी होताय. राईट. वेब डेव्हलपमेंट शिकला, येस. NLP शिकला, ट्रान्सफॉर्म बेस्ड प्रोजेक्ट शिकला, आणि तुम्ही तो NLP तुमचं काम संपलेलं आहे. जर सर तुम्हाला व्हिडिओवर काम करायचं आहे, इमेजवर काम करायचं आहे, मग आपण जातोय कम्प्युटर विजन नावाच्या टॉपिकला शिकायला, कम्प्युटर विजन. मग इथं आपण काय शिकतोय, इथं आपण डीप लर्निंगच परत शिकतोय. ह्याच्यामध्ये आपण मग CNN नावाचा एक टॉपिक शिकतोय, CNN. मग ह्याच्यात आपण योलो, ट्रान्सफॉर्मर मध्ये योलो नावाचे कन्सेप्ट ती शिकतोय आपण. राईट. योलो. डन झालं. मग ह्याच्यात आपण महत्वाचा टॉपिक शिकतोय LLM. LLM म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल. राईट. मग LLM शिकला, मग LLM शिकल्यानंतर मग आपण जातोय लगेच कुठं, ट्रान्सफॉर्मर समजला की LLM ला लगेच येतोय आपण. आणि मग इथं आपण शिकायला लागतोय जनरेटिव्ह AI. जनरेटिव्ह AI म्हणजे काय, जनरेट करणं, इमेज जनरेट करायचं, टेक्स्ट जनरेट करायचं, अँड सो ऑन. कसं काय वापरून, LLM वापरून. मग ह्याच्यानंतर आपण शिकतो एजंटिक AI. जनरेटिव्ह AIचाच भाग येतो एजंटिक AI. म्हणजे आपण एजंट्स डेव्हलप करतो, एजंट्स डेव्हलप करतो. एजंट्स म्हणजे काय, ऑटोमॅटिक रन करणारे टूल्स, जे आपण नंतर काय करतोय जनरेटिव्ह AI मध्ये एकमेकाला कॉल करतोय. एवढं समजलं, तुम्ही AI इंजिनियर बनला सध्याच्या कंडिशन मध्ये, एवढंच आहे. आणि पण ह्यासाठी किती वेळ लागतोय, ह्यासाठी 1 वर्ष द्यावं लागतं तुम्हाला, ऍटलिस्ट 1 year, डेली 3 hours. जर तुम्ही बनला, एवढा वेळ दिला, तर 100% बनता. आणि 100% सांगतोय का तुम्हाला, मी जे अनुभवले ते सांगतोय. गायडन्स मध्ये शिकल्याशिवाय होणार नाही. गायडन्स मध्ये शिकल्याशिवाय होणार नाही. मी म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडनं शिका, तुम्ही कोणाकडनं पण शिका. गायडन्स मध्ये शिकल्याशिवाय होणार नाही. कारण का, युट्यूबवर गेला तर युट्यूबवर तुम्हाला ह्याचं छान वाटतंय, त्याचं पण छान वाटतंय, त्याचं पण छान वाटतंय. हा वेगळ्या पद्धतीने शिकवतोय, हा वेगळ्या पद्धतीने शिकवतोय, हा वेगळ्या पद्धतीने शिकवतोय. मग तुमचं हे 1 वर्षाचं कदाचित 3 वर्ष होईल, किंवा 3+ होईल, माहिती नाही का. आणि मी बघितलंय, आणि हे माझं झालेलं आहे. हे माझं झालेलं आहे. मी सांगितलं तुम्हाला 2017 मी ML चालू केलं शिकायला. राईट. आणि आज 2025 संपलं, 26 चालू झालंय, 9 वर्ष लागली मला शिकायला. आणि अजून मी शिकालोय, अजून मी शिकत आहे. राईट. सो डोंट, काय म्हणतात, इकडं तिकडं वेळ वाया घालवायचा नाही आहे. प्रामाणिकपणे सांगतोय, माझ्या म्हणजे डीप कोर ऑफ हार्ट मध्ये तुमच्यासाठी मला काय वाटतं ते सांगतो मी तुम्हाला. राईट. सांगू का सगळ्यांना, येस, सगळ्यांना सांगू, तुम्हाला ऐकायचं आहे.
येस. जर तुम्हाला जर तुम्हाला क्वालिटी इंजिनियर बनायचं असेल, जर तुम्हाला 15, 20, 25, 30 लाखाच्या पॅकेजमध्ये जर जॉब करायचा असेल, ऍज अ फ्रेशर म्हणतोय मी, तर आत्तापासूनच करायला चालू करा. आतापासूनच करायला चालू करा. हे तुम्ही 1 वर्षापूर्वी चालू करायला पाहिजे होतं, खरं सांगायचं तर. पण 1 वर्ष ऑलरेडी गेलं ना, मग आत्ता चालू करायला पाहिजे, आत्ता. जर नाही केला, मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही इंजिनियर झाल्यानंतर शोधत बसणार आहे जॉब. जॉब नाही, क्लास. तिथे 1 वर्ष घालवणार, मग त्यानंतर जॉब मिळणार तुम्हाला, छोटा मोठा. का? कारण 1 वर्ष तुम्हाला टेन्शन आलं असणार आहे, घराकडून पैसे मागायला लाज वाटते. राईट. इंजिनियर झाला तर तुम्हाला ते जाणवेल बघा, घराकडून पैसे घेऊ वाटत नाहीत. मग तुम्हाला फार नवीन क्लास लावायला पण अवघड जाते आणि असं टेन्शन जावं लागतं. हे मी अनुभवलंय, ते तुम्हाला सांगतो. राईट. तर आत्ताच करावं लागेल. आणि ह्या सगळ्याबरोबर तुम्ही पायथॉन बरोबर तुम्हाला इथं लॉजिक बिल्डिंग केलं पाहिजे. लॉजिक सगळ्यात पहिल्यांदा लॉजिक ठेवलं पाहिजे. लॉजिक बिल्डिंग झालं पाहिजे. कारण कारण मशीन लर्निंगचे आपण असे असे प्रोग्राम्स लिहितो, असे असे प्रोग्राम्स जे समजण्यासाठी थिंकिंग डेव्हलप व्हावं लागतंच. थिंकिंग डेव्हलप व्हावं लागतच. आणि जर तुमचं लॉजिक नसेल, तुम्हाला हे का सर, हे असंच का लिहिला हे सांगा, जर वेळ लागला, तुम्हाला हे असंच करायचं असतं हे समजायला जर तुम्हाला वेळ लागला, तर तुम्ही कोडिंग काय करणार पुढं? लक्षात आहे मला काय म्हणायचं आहे? राईट. बेसिक रूल शिकायचे कधी? मेन खेळायला गेल्यानंतर नाही, ग्राउंडच्या बाहेर असतानाच बेसिक थिंकिंग असलं पाहिजे सगळ्यांचं. बघा मी काय म्हणतोय, सगळ्यांना माहित पाहिजे. डिफॉल्ट काय माहित पाहिजे? पाण्याच्या बाहेर असतानाच, विहिरीच्या साईडला असतानाच काय, की आपल्याला असे हातपाय मारायचे असतात. ओके. आपल्याला पाणी प्यायचं नाही आहे बुडताना, आणि आपल्याला मान वर करून पोहायचं असतं. आणि अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाण्याच्या बाहेर असताना शिकवल्या जातात. काय पाण्यात टाकल्यानंतर सांगतात पाय मार की रे बाबा म्हणून. तुम्ही ऑलरेडी पाय मारा ट्राय करताय का? ऑलरेडी तुम्हाला थोडंफार बघून माहित असतं कोणी काय केलं असतं. आणि दिस इज व्हॉट लॉजिक बिल्डिंग इज. जर तुमचं लॉजिक नसेल तर डोंट गो फॉर ML, अदरवाईज ट्रॅप होऊन बसाल. कदाचित जमेल पण थोडं 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 करायला, पण प्रॉब्लेम काय होणार आहे? जमणार नाही आहे पुढच्या गोष्टी शिकायला. राईट. आणि त्यामुळे लॉजिक बिल्डिंग इज मस्ट. मी डायरेक्टली याय शिकू शकलो असतं की कुणाला पण, पण मी जर शिकवाय गेलो आणि मी म्हटलं अरे हे इथं असं लिहितात सर, हे असं का लिहिलं हो फंक्शन, त्याला मी सांगणार हे बाबा समजलं तुला आधी यायलाच पाहिजे. हे मला मी शिकवणार नाही तुला, हे तुला यायलाच पाहिजे बेसिक. हे तू पुढचं शिक. राईट. जसं की 4 व्हीलर बारा शिकायचं, सॉरी टू व्हीलर गाडी बारा शिकायच्या, त्याच्यात सायकल येत असेल तर बरं जातं ना, सोपं जातं का? बॅलन्स करायला सोपं जातं. सिंपल लॉजिक आहे. राईट. जर 2 व्हीलर जमत असेल तर 4 व्हीलर शिकायला खूप वेळ लागत नाही. राईट. मला थोडं पर्सनली वेळ लागतो, पण तुम्हाला सांगतोय मी, जर तुम्हाला गिअर कसा टाकतात ते माहित होतं, सर रेसिंग म्हणजे काय माहित होतं, ऍक्सिलेटर, ब्रेक, क्लच, या सगळ्या गोष्टी माहित होतात, मग 4 व्हीलर शिकणं थोडं फास्ट जातं. समजते सगळ्यांना? सगळ्यात महत्वाचं आहे बेसिक लॉजिक बिल्ड करायचं. सो दॅट इज व्हाय आय हॅव कम अप विथ वन कोर्स ऑफ 1 month ओनली, विथ व्हेरी लिटल प्राइस. व्हेरी लिटल प्राइस. अँड ओनली 999. सर टफ आहे का खूप ML? खरं सांगू का? नाही आहे. खरं सांगू का? नाही आहे. आणि सर अगदी खरं सांगा म्हटलं तर हो आहे. का आहे? अरे केल्याशिवाय त्यात उडी मारल्याशिवाय जमणारच नाही ना, पहिल्यांदा अवघड वाटणारच ते. कारण मला सांगा, मशीन लर्निंग आत्ता का आलं? 70-80 वर्षापूर्वी का आलं नाही? का होतं? कारण तेवढं इन्व्हेन्शन झालं नव्हतं. राईट. आत्ता आलेलं आहे कारण त्या लेवलचे इन्व्हेन्शन पोहोचले आहेत म्हणून. ओके. अवघड आहे का? हो आहे. सर सोपं आहे का? खरंच आहे. म्हणजे याचा आन्सर काय आहे? हो पण आहे आणि नाही पण आहे. त्याचं रिझन काय असेल सांगा? केल्याशिवाय होणार आहे का रे? नाहीच ना. केल्याशिवाय होणार आहे का? नाहीच होणार आहे. जर मी साईडलाच बसून म्हटलो अरे पोहायचं अवघड आहे, पोहायचं अवघड आहे, पोहायचं अवघड आहे, पोहायचं अवघड आहे. ज्याला पोहायला येतं त्याला विचारा पोहायचं अवघड आहे का? तो म्हणाले कायच नाही अवघड. का नाही अवघड? का नाही अवघड सांगा? कारण तो उतरलाय आणि त्याला खेळलेला आहे त्याच्यामध्ये, त्याला त्याला काय लागतं. राईट. तर जस्ट एकच गोष्ट आहे, गिव्ह टाइम, यू विल बी
एक्सपर्ट बनायचं आहे. हा फार महत्वाचं वाक्य. सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन. रिमेंबर दिस. सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन. सक्सेस काय आहे? सक्सेस ही प्रोसेस आहे. सक्सेस ही प्रोसेस आहे. सक्सेस इज नॉट डेस्टिनेशन, इट इज प्रोसेस. राईट. सक्सेसची डेफिनेशन काय बघा. सक्सेसची एक डेफिनेशन आहे. काय आहे सक्सेसची डेफिनेशन? रिअलायझेशन ऑफ वर्दी आयडियल्स म्हणतात. राईट. तुम्ही त्या प्रोसेसमध्ये, म्हणजे याचं एक्झाम्पल, आता मी एक लेक्चर ऐकतो अजून नेहमी सक्सेसची डेफिनेशन सारखं सारखं. राईट. इट इज प्रोग्रेसिव्ह रिअलायझेशन ऑफ वर्दी आयडियल्स. म्हणजे काय? जर एखाद्या व्यक्तीला, एका मुलीला शिक्षक बनायचं आहे, एक्झाम्पल घ्या, शिक्षक बनायचं आहे, ते काय आहे? ते डेस्टिनेशन आहे ना. ओके. पण शिक्षक बनण्यासाठी लागणारे, जर मी कॉलेजलाच गेलो नाही, शिकलोच नाही, तर मी शिक्षक बनणार आहे का ती मुलगी? कधीच नाही. तुम्हाला एआय इंजिनियर बनायचं आहे. एआय इंजिनियर का एका दिवसात गोळी खाल्ल्याने झालं का रे? नाही. ते तुमचं डेस्टिनेशन आहे एआय इंजिनियर बनणं. पण त्यासाठी